सिलेबस वाईज दोन्ही सेमच आहे. पहिल्यांदा आपण थोडस इंट्रोडक्शन या अर्थाने घेऊया की तुम्ही कुठल्या एक्झामसाठी मेनली प्रिपेअर करता. तर युपीएससी देणारे किती जण आहेत? ओके. आणि सिलेबस चेंज झाल्यापासून मला वाटतं तर तुम्ही दोन्ही एक्झाम करालच. कारण पर्पजच तो होता. एमपीएससीनं जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलाय त्याचा पर्पजच तो होता की काही मुलांनी जो आपला मराठी टक्का युपीएससी मध्ये कमी दिसतोय तो वाढावा. आधी काय होतं की एमपीएससीचा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, युपीएससीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्यामुळे लोकांना चूज करावं लागायचं की कुठलं तरी एकच. दोन्ही याच्यावर आपण पार्ट घेऊ शकत नाही. परंतु आता वर्ड टू वर्ड सिलेबस त्यांनी सेम केलेला आहे आणि त्यामुळे इट्स अ गुड मूव्ह ऍक्च्युअली. आणि दुसरी गोष्ट आहे की एमपीएससीतून पण जे अधिकारी निवडले जातात क्लास 1 दर्जाचे अधिकारी, त्यांच्यामध्ये आणि युपीएससी मधून निवडणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये खूपच तफावत दिसायला लागली होती मागच्या 10 वर्षात. कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करण्याची सवय लावत, तुमचं पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग होत नाही. तर म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन लेवलवरच राहा. ठीक आहे. कारण प्री पण ऑब्जेक्टिव्ह होती, मेन्स पण तुमच्यापैकी काही जणांनी दिली पण असेल ते. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम निर्माण झाला होता लॉंग टर्म मध्ये. आणि 10 वर्षामध्ये ते म्हणजे जे काही सिनियर अधिकारी आहेत त्यांच्याकडनं बऱ्याच जणांकडून फीडबॅक येत होता की ही जी मागची 10 वर्षातली जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये क्वालिटेटिव्ह डिफरन्स दिसतोय. सो इट्स अ व्हेरी गुड मूव्ह. बाकी आता बघा, सीसॅट जर आपण विषय डोळ्यासमोर ठेवला तर त्यामध्ये अजूनही एमपीएससी युपीएससी मध्ये बराच फरक आहे. कुणी असं आहे का तुमच्यापैकी ज्यांनी एमपीएससीची पण प्री दिली आणि युपीएससीची पण प्री दिली? तुम्ही दिलेली? येस. तर त्यातल्या सीसॅट मध्ये तुम्हाला फरक जाणवले का? खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आता जस्ट मला वाटतं एमपीएससीची झालेली आहे प्री, सीसॅटचा त्यांनी खूप सोपा पेपर काढला. म्हणजे इतका सोपा की म्हणजे तुम्हाला त्या पेपरला बघून असं वाटतं की एमपीएससी वाल्यांना आता काही करायची गरजच नाही सीसॅट. पण न जाणो त्यांनी युपीएससीचा प्रीचा पॅटर्न जर फॉलो करायला सुरुवात केली पुढच्या वर्षीपासून, म्हणून आपल्याला त्यासाठी पण तयार राहायचं. ती एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की सीसॅट या विषयामध्ये जे विषय अंतर्भूत आहेत म्हणजे गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन, हे जे 3 आपण मेन सेक्शन करतो. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की एकच एक्झाम देत नाहीत, बऱ्याच एक्झाम देतो. आणि कुठलीही एक्झाम मला सांगा तुम्ही ज्यामध्ये मॅथ रिझनिंग नाही, अशी कुठली एक्झाम तुम्हाला माहित आहे का की ज्यामध्ये कुठल्या तरी टप्प्यावर मॅथ आणि रिझनिंग नाही? मग ते बँकिंग असो, ते स्टाफ सिलेक्शन असो, ते कुठल्या एमपीएससीच्या क्लास 2 क्लास 3 पोस्ट असतील, कुठलीही एक्झाम घ्या, त्यामध्ये तुम्हाला हा पार्ट खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला, कामाला येणार आहे, खूप महत्वाचा आहे. सो हे जर तुम्ही, आणि आपण एक विषय खूपदा शिकत नसतो, सीसॅट शिकायची कदाचित तुम्हाला ही एकमेव संधी असेल किंवा तो वेळ तुम्ही एकदाच इन्व्हेस्ट करणार तुमची, तर तो तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्ट करा. इतका करा की त्याची परत गरज पडू नये, की पुन्हा तुम्ही कुठल्याही एक्झामला गेलात आणि त्यात मॅथ रिझनिंगचा संदर्भ आला. मला कित्येक विद्यार्थी नंतर फीडबॅक देतात की आम्ही तुमच्याकडे युपीएससीचं सीसॅट केलं, पण त्याचा फायदा आम्हाला बँकिंगच्या एक्झामला झाला, त्याचा फायदा आम्हाला रेल्वेच्या एक्झामला झाला. सो ठीक आहे, हे बघा, ही स्पर्धा परीक्षा आहे. तर 4 लाख मुलं जर परीक्षेला अपिअर होत असतील, जागा मात्र किती असतात एमपीएससीच्या किंवा युपीएससीच्या? युपीएससीच्या अराउंड 1000. एमपीएससी तर म्हणजे ते सांगू शकत नाही. आता ऍड आली तर किती? 89 का 79 समथिंग. हा ठीक आहे. म्हणजे हे इतकं व्यस्त प्रमाण आहे, इतकं इन्व्हर्स प्रपोर्शन आहे की तिथं तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. यातला डायनॅमिझम, यातली अनप्रेडिक्टेबिलिटी लक्षात घेऊन आपल्याला तयारी करायची. राईट? तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, आता युपीएससी करणारे तुमच्यापैकी बरेच जण आहेत. युपीएससीचं मीडियम जे आहे ते प्रीच आहे, ऍटलिस्ट आयदर इंग्लिश और हिंदी आहे. तेच एमपीएससीचं मीडियम मराठी तिथं ऑप्शन आहे. त्यामुळे आपण मग ते मिक्स ठेवू. म्हणजे असं काही नाही की आपले क्वेश्चन्स जे असतील ते इंग्लिशमध्ये असतील, याचा कुणाला प्रॉब्लेम आहे का? कारण युपीएससी तर तुम्हाला इंग्लिशमध्येच प्रश्न आहेत. त्यामुळे ती सवय आतापासून लागलेली बरी. राईट? जिथं कुठं काही कन्सेप्ट असतील त्या मी दोन्ही भाषेत सांगत. म्हणजे काही जणांचं मॅथमॅटिक्स मराठीतून झालेलं असतं. आहे तुमच्यापैकी असं कोणी ज्यांनी मराठीत शिकले मॅथमॅटिक्स? बरोबर. त्यामुळं समजा आता घातांक म्हटलं तर इंग्लिशवाल्यांना कदाचित थोडं अवघड जाईल. बरोबर. सर्ट्स आणि इंडायसेस म्हटलं की मराठीवाल्यांना कळणार. आपण त्यातल्या वेळी ते करत जाऊ.
आजचं तसे आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. तुमच्यापैकी काही जण अनुभवी असतील, त्यांचा मला अनुभव सांगा की तुम्हाला जे काही एक्झाम दिलेले आहेत, जिथे जिथे तुम्हाला मॅथ रिलेटेडचा संबंध आलेला आहे, त्यावेळेस तुमचा अनुभव आहे. तुम्ही युपीएससी एमपीएससी परी दोन्ही दिली. काय होता तुमचा अनुभव? की काय वाटलं तुम्हाला? तिथे इंग्लिश आणि हिंदी होते, इकडे इंग्लिश आणि मराठी आहे. बरोबर, लँग्वेज एक प्रॉब्लेम. इंग्लिश टफ आहे एमपीएससीची, किती नाही म्हटलं तरी. काय टफ आहे? इंग्लिश हा. एमपीएससीची टफ आहे एमपीएससीच्या मानाने. आणि मेन म्हणजे किती नाही म्हटलं दोन्ही ठिकाणी एमपीएससीला म्हणजे एमपीएससीला नाही का टाइम पुरतो. मी आता एमपीएससी प्री दिली, मला जवळजवळ 130 समथिंग सी सेटला. बरोबर. मी एमपीएससीला मला ते पडत नाही, 67 पण पडत नाही. असं विषय आहे. ओके. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी दिली युपीएससीची परी आतापर्यंत? मागची 25 दिली तुम्ही? येस, व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? म्हणजे क्वेश्चनचं जे हे होतं टफनेस युपीएससी ला थोडा जास्त आहे, तर फरक लगेच कळून येतो आपल्याला. ओके. आणि एमपीएससी साठी म्हणजे हार्डली 1 मंथ जरी असं आपण हे केलं होतं गेल्या प्रॅक्टिस, तरी ते होऊन गेलं असतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. येस, अजून कोणी दिली? कारण बघा, जोवर तुम्हाला कळणार नाही की मला अवघड काय गेलं, की मला डिफिकल्टी कशाची येते, म्हणजे लोकांना उत्तरं पाहिजे असतात, पण त्यांना एक्झॅक्ट प्रश्न विचारता येईल, माझा प्रॉब्लेम काय, की मी कुठं कुठं अडतो. म्हणजे काही जणांचा प्रॉब्लेम हा असू शकतो की त्यांना कॅल्क्युलेशन पार्ट अवघडतो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो. तो वेळ काय लागतो? कारण बेसिक्स क्लिअर नसतात. तर बेसिक कुठं कुठं जातं आपण? 4थी 5वी ते 10वी पर्यंत. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं की बऱ्याच जणांचा डाऊट असतो की ते थोडं सीसॅट किंवा मॅथ रिझनिंग सायन्स वाल्यांना, इंजिनिअरिंग वाल्यांना थोडं जास्त चांगलं जमतं आणि बाकीच्या स्ट्रीम्स असतात, आर्ट्स असो, कॉमर्स असो किंवा इतर ऍग्रिकल्चर असो, व्हॉट एव्हर. पण हे जे प्रश्न येतात त्यांची जी काही लेवल आहे किंवा त्यांचा जो काही सिलेबस आहे तो कितवी पर्यंतचा आहे? म्हणजे जर मी विचारलं तुम्हाला की ते आपल्याला जे परीक्षेत येतात प्रश्न, ते 12वी लेवलचे आहेत, ग्रॅज्युएशन लेवलचे आहेत का 10वी लेवलचे? 10वी लेवलचे. आणि 10वी पर्यंत आपल्यापैकी कुणाला गणित वेगळं होतं का सेम होतं? सगळ्यांना सेम होतं ना. म्हणजे आपण जे हे लॉजिक देतो की बाकीच्यांना जास्त सोपं जातं, पण तुम्ही तेच गणित शिकला. बाकीच्यांना का सोपं जातं? कारण त्यांना पुढे ते कंटिन्युएशन झालेलं असतं. म्हणजे समजा मी इंजिनियर आहे, मला इंजिनिअरिंगला पण मॅथ होतं, पण तुम्ही जर तुमच्यापैकी काही जण इंजिनियर असेल तर त्यांना कळेल की इंजिनिअरिंगचं मॅथ आणि याचा फारसा काही संबंध नाही, राईट? किंवा 11वी 12वीचं जे मॅथमॅटिक्स होतं त्याचाही फारसा संबंध. फक्त ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे त्यांना थोडा कॉन्फिडन्स असतो गणिताचा. ठीक आहे, आणि कॉन्फिडन्सच्या बळावर त्यांनाही फारसं काही जमत नसतं, त्यांनाही प्रॉब्लेम येतोय. युपीएससी तर त्यांनाही प्रॉब्लेमॅटिक ठरते. ती का ठरते ते पण आपण बघणार आहोत. परंतु पहिल्यांदा हे जे मनातले आपले जे प्रिज्युडायझेस आहेत, पूर्वग्रह आहेत, ते हळूहळू आपण बाहेर काढा. म्हणजे कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असली की आपण त्या गोष्टीपासून दूर जातो. आणि बऱ्याच जणांना लहानपणापासून गणिताची भीती घातली. म्हणजे आपल्याला कळायला लागल्यापासून सांगितलं जातं की हा विषय अवघड आहे, या विषयाला तुला पहिल्यांदा क्लास लावला पाहिजे. असं जर आपल्याकडे आपल्यासमोर त्या विषयाची इमेज बनवली असेल तर ती अवघड वाटणारच, त्यात काही हे नाही. बट अगेन इट्स अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुमचा जर हा विषय कच्चा असेल तर तुम्ही ऍटलिस्ट तो ऍव्हरेज लेवलला आणलाच पाहिजे. आणि आता जर ऍव्हरेज लेवलला असेल तर तो चांगला झाला पाहिजे. म्हणजे मी हे नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की स्पर्धा परीक्षेचं सिक्रेट हेच आहे की सगळे विषय तुम्हाला बेस्ट करायचे का? सगळे विषय बेस्ट होऊच शकत. मी असं दावा करू शकत नाही की मला प्रत्येक विषय चांगलाच जमतो, पण जो कच्चा आहे त्याला तुम्ही ऍटलिस्ट ऍव्हरेज आणला पाहिजे. म्हणजे त्या विषयामुळे तुमचा रिझल्ट नाही गेला पाहिजे, राईट? मी मागे सांगितलं असेल तुम्हाला की सीसॅट तुम्हाला अधिकारी बनवू शकत नाही, पण तो अधिकारी बनण्यापासून रोखू शकतो. ब्रीज क्लिअर नाही झाली तर पुढं काही तुमच्या मेन्सच्या अभ्यासाला फारसा अर्थ होतो. सी, आय एम नॉट डिस्करेजिंग यू ऑर आय एम नॉट मेकिंग अ बिग थिंग आउट ऑफ इट, की खूप मोठा काही असं अडथळा आहे असं म्हणत नाही. पण याला कॅज्युअली घेऊ नका. जर तुम्ही युपीएससी बाबत सिरियस असाल तर सीसॅटला कॅज्युअली घेऊ नका. कित्येक विद्यार्थी इंटरव्ह्यू देतात आणि पुढच्या वेळेस सीसॅट जातात. कळते का काय म्हणजे याचा इम्प्लिकेशन काय होतं? की इंटरव्ह्यूला गेलेल्या विद्यार्थ्यांची पुढची प्री सीसॅट मुळे जाते. कारण सीसॅट नाही क्लिअर क्वालिफाय झालं तर तुमचा जीएस त्याला काही अर्थच उरत नाही. सो आणि यू आर व्हेरी लकी की हा विषय क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंगचा अर्थ काय?
200 Yes, you have to achieve 33% marks out of 200. किती होतं 266 मार्क्स घ्यायचे म्हणजे 2015 पर्यंत सीसॅट क्वालिफाईंग नव्हतं. याचा अर्थ प्रीचा रिझल्ट किती मार्कापैकी लागायचा 400 पैकी म्हणजे त्यात सीसॅट काउंट व्हायचं. ठीक आहे, आता ती परिस्थिती नाहीये. 15 नंतर मला वाटतं त्यांनी तो निर्णय केला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलन वगैरे केली आणि पण युपीएससी ते युपीएससी आहे. तिने म्हटली की ठीक आहे क्वालिफाईंग पाहिजे ना तुम्हाला घ्या, पण आम्ही 66 मार्क घेणं पण अवघड तुमच्याकडे. ठीक आहे, सो ते त्यांनी केलेलं आहे. इतकंही ते सोपं उरलेलं नाही. 66 मार्क आपल्याला हा जो आकडा आहे ते सोपं आहे, तर ते त्याचा तुम्हाला अप्रोच नीट जमला पाहिजे. तो कसा सोपा आहे तेच आपलं माझं काम तेच आहे की तुम्हाला कम्फर्टेबली हा मार्क क्रॉस करायला. मला तुम्हाला 150 मार्क घ्यायला लावायचं नाही. सीसॅट मध्ये देशात पहिलं काय करतो ते आहे का त्याला अर्थ? बरं 66 मार्क घ्यायचे म्हणजे मग तुमचं टार्गेट काय असेल? 70चं असलं पाहिजे का? नाही, की मी 70 मार्क मिळवेल म्हणजे मार्जिन किती आहे? 4च मार्क. म्हणजे तुमची ऍटलिस्ट तयारी किती मार्क आहे? 100 आपल्याला क्रॉस करायची. एवढं आपण आपली तयारी करायची. आपल्याला 150 180 नाही घ्यायची. आपल्याला आपला गोल्डन नंबर जो आहे तो 100 मार्क. ते कसे मिळवायचे ते पाहिजे. म्हणजे अगदीच खूपच वर्स्ट केस मध्ये 10 15 20 मार्काचं जरी मार्जिन आलं तरी आपण 80 वर, तरी आपलं कम्फर्टेबली सीसॅट क्लिअर झालं असेल. त्याचा फायदा हा होतो की प्री झाल्यानंतर तुम्ही त्या डायलेमामध्ये राहा की माझं प्री निघेल का नाही. जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असता त्या मार्कांसोबत तर ठीक आहे 100 पर्यंत मला मिळणार आहे. 10-15 मार्क कमी जरी पडले तरी आय एम कम्फर्टेबली पास. राईट, त्यामुळे 100 मार्क घ्यायचे आपल्याला. जनरल एक युपीएससीनं जो सिलेबस दिलेला आहे तो आपण जरा ओव्हरव्ह्यू करूया त्याचा. पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 80. निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/3. युपीएससी 1/3, एमपीएससी 1/4. व्हॉट डज दॅट मीन? की 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क तुमच्या कमी होतील. निगेटिव्ह मार्किंग हा महत्वाचा आस्पेक्ट आहे. तुक्केबाजीला तुम्हाला स्कोप नाही. 80च्या 80 तुम्ही गोल करू शकता की मग नाही. 80 आपल्याला करायचे नाही मुळात. नेक्स्ट 2 तासाचा वेळ आहे. 80 प्रश्न आणि 2 तास आपलं गणित सुरू झाले. तो 80 क्वेश्चन्स अँड 120 मिनिट्स. पर क्वेश्चन किती वेळ मिळतो? पर क्वेश्चन एका प्रश्नाला किती वेळ मिळतो तुम्हाला? 80च्या हे किती पट आहे? 120. 1.5 1.5 पट. म्हणजे एका प्रश्नाला किती? 1.5. 1.5 मिनिट्स. एव्हरी 1.5 मिनिट्स मध्ये आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला तिथे काही टायमर असतो का 1.5 मिनिटाचा? नाही. काही प्रश्न तुमचे 30 सेकंड मध्ये होतील, काही क्वेश्चनला तुम्हाला 2 मिनिट लागतील. राईट, सो ऑन एन ऍव्हरेज 1.5 मिनिट. टाईप ऑफ एक्झाम अजून तरी ऑफलाईन एक्झाम आहे. लँग्वेज इंग्लिश अँड हिंदी. मॅक्झिमम मार्क्स 200 आणि सीसॅट क्वालिफाईंग मार्क्स 66 मार्क्स. आता या 2 गोष्टी आहेत की एखाद्याला चांगले मार्क एखाद्या स्पर्धा परीक्षेत मिळवायचे तर त्याचा अटेम्प्ट चांगला असला, पण फक्त अटेम्प्ट चांगला असला पाहिजे. त्यासोबतच अटेम्प्ट प्लस अॅक्युरसी. अटेम्प्ट प्लस अॅक्युरसी. समजा एखाद्याचा अटेम्प्ट 60 आहे, 60 क्वेश्चन सोडवले त्याने सीसॅट मध्ये, पण त्याची अॅक्युरेसी 50% आहे. राईट, थोडं आता या गोष्टीबद्दल आपण हळूहळू कम्फर्टेबल होऊया की पर्सेंटेज कॅल्क्युलेशनचा पार्ट. 60 प्रश्नामध्ये 50% अॅक्युरेशन किती बरोबर आहे आणि किती 30 राईट 30 तो व्यक्ती पास होईल करेल. तो व्यक्ती पास होईल करेल.
येस. येस, किती मार्क पडतील? 70. कसं 70? 2.5. निगेटिव्ह पण आहे. 45. त्याचे 30 प्रश्न बरोबर आले आणि चुकलेत किती? 30 चुकले म्हणजे निगेटिव्ह किती झाले? 10 marks. 1/3 निगेटिव्ह आहे ना. हा. 30 प्रश्न म्हणजे 10 प्रश्नांचे मार्क त्याच्या कमी होणार. लक्षात येते? 30 प्रश्न चुकले म्हणजे त्याचे 10 प्रश्नांचे मार्क 1/3 निगेटिव्ह असल्यामुळे कमी होणार. म्हणजे ह्या 30 बरोबर मधनं हे निगेटिव्ह मुळे किती प्रश्न कमी होणार? म्हणजे त्याचे इफेक्टिव्हली बरोबर प्रश्न किती आले? 20 प्रश्न त्याचे इफेक्टिव्हली बरोबर आले म्हणजे त्याला मार्क किती पडले? एका प्रश्नाला त्याला 2.5 मार्क मिळाले. 20 प्रश्नाचे किती झाले? 20 into 50 2.5 आणि 20चे 2.5 पॉईंट होते 50 मार्क्स. तो पास झाला का फेल? त्याला फायनल मार्क किती पडले? 50. सो ही इज आउट ऑफ द रेस. 60 इज अ गुड अटेम्प्ट. 80 पैकी 60 प्रश्न सोडवणे हा चांगला अटेम्प्ट. पण तो कशामुळे फेल झाला? अॅक्युरेसी त्याची कमी असल्या. राईट. तर ह्या दोन्ही गोष्टीवर आपल्याला फोकस करायचं आहे. अटेम्प्ट प्लस अॅक्युरेसी. मुख्यतः मॅथ रिझनिंग वाल्या पेपरमध्ये फारसं आपल्याला गेस वर्क करायला स्कोप नसतो. पण चुका होण्याची चान्सेस आहे कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय? कॉम्प्रेन्शनचा अर्थ काय मराठीत काय म्हणतो? काय म्हणतो? आकलन. येस, आकलन म्हणजे आकलन म्हणजे किंवा कॉम्प्रेन्शनचा समजून घेऊ. समजणे. मग त्याला कॉम्प्रेन्शन ऐवजी अंडरस्टँडिंग का नाही म्हटलं? वेगळा शब्द वापरला ना. आकलन म्हणजे समजणे का समजण्याच्या अजून पुढची पायरी. ability to understand in a multi-dimensional way. सर्व बाजूने एखादी गोष्ट समज. राईट. मी हे पण काही यांना माहित असेल की आपल्या इव्हन कल्चरमध्ये जे काही अभ्यासाच्या पद्धती सांगितल्या की पहिलं काय असतं, आपण समजा मी बोलतोय, तुम्ही ऐकत आहे, त्याला काय म्हणतो आपण? श्रवण. ठीक आहे. श्रवण ही पहिली स्टेप असते. तुम्ही ऐकत आहे, यू आर लिसनिंग. जे तुम्ही ऐकत आहे ते घरी जाऊन तुम्ही वाचणार. सो दॅट इज वाचन. जे वाचलेलं आहे ते तुम्ही रिसाईट करता, म्हणजे परत परत होत राहता. त्याला काय म्हणतात? मनन. ठीक आहे. जे वाचलंय ते आपण आठवत राहतो जसंच्या तसं. दॅट इज मनन. जे वाचले त्यावर पुढे विचार करणं. म्हणजे समजा आता तुम्ही काल एक न्यूज वाचली की ट्रम्पने कुठल्या देशावर हल्ला केला? व्हेनेझुएला. ही इन्फॉर्मेशन तुम्ही वाचली, परत त्याला आठवलं तुम्ही, ओके या देशावर हल्ला झालाय, का झाला याची कारण. आता त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही विचार करायला लागला की यामागची खरी कारण काय असतात, याचे काय परिणाम. म्हणजे व्हेनेझुएलामध्ये तेलाच्या खाणी आहेत जास्त मोठ्या प्रमाणावर, कदाचित ते खरं कारण असणार. दुसरी गोष्ट आहे, व्हेनेझुएलामध्ये सोन्याच्या खाणी आहेत, सोनं जास्त मिळतं. याचे इम्प्लिकेशन काय होतील की सोनं महाग होऊ शकतं. ठीक आहे. ज्या ज्या देशात अशी तणावजन्य परिस्थिती होते त्याचे परिणाम पूर्ण जगभर होतात ग्लोबलायझेशनमुळे. तर सोन्याच्या हे जर हा जो पुढचा विचार करणं असतं त्याला काय म्हणतात? चिंतन. ठीक आहे. आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण जे असतं त्याला म्हणतात आकलन. कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन ही अशी टोटल काय म्हणतात त्याला गोष्ट आहे. नुसती मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्हाला कळलं, आकलन नाही. सर्व बाजू. ठीक आहे. मल्टी डायमेन्शनल वे मध्ये जे काही आपण समजून घेतोय करतो. तर त्यामध्ये होतं काय की युपीएससीचे जे पॅसेजेस आहेत जर तुम्ही पाहिले असतील, आणि मी रिकमेंड करेन की आत्तापासून तुम्ही मागचे पेपर बघायला लागा. कधी आहे प्री तुमची? 24 मे. म्हणजे किती दिवस येतो? ऑलमोस्ट 110. 4.5 महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे. 4.5 ते 5 महिन्यांचा वेळ आहे. व्यवस्थित वेळ आहे. जे सीसॅट कम्फर्टेबली क्लिअर करण्यासाठी हा व्यवस्थित वेळ आहे. तुमचा जीएसचा वेळ सोडून थोडा तरी वेळ आता तुम्ही सीसॅटला काढला पाहिजे, जर तुम्ही कॉन्फिडंट त्याबद्दल कॉन्फिडन्स लेवल तुमची कमी असेल. राईट. तर अवश्य पेपर्स बघायला लागा. तुम्ही ज्याने बघितलं असेल वेल अँड गुड, पण ते पेपर्स बघितल्याशिवाय तुम्हाला आयडिया येणार की आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत तयारी करायची.
कारण त्यांचे जे पॅसेजेस आहेत, बघितलेत कोणी युपीएससीचे पॅसेजेस? काय काय बदल आहे युपीएससी आणि एमपीएससीच्या पॅसेज? काय फरक आहे? एमपीएससीचे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ट्रॅडिशनल पॅसेजेस आहेत. एक पॅसेज असतो त्यावरती 5 क्वेश्चन्स, बरोबर. इन्फॉर्मेशन बेस्ड पॅसेजेस असतात की तुम्ही आपल्याला 10वी 12वी इंग्लिशच्या पेपरमध्ये राहायचं बघा, की कधी कधी मुलं काय करायची, प्रश्नातली फ्रेज शोधायची पॅसेज, वर्ड जिथं ते सेम दिसेल ती वर्ड लिहून टाकायची. केलेलं आहे, आपण सगळ्यांनी केलेलं आहे. तर एमपीएससी जनरली तशा टाईपचे पॅसेज. युपीएससी मध्ये तसं आहे का? युपीएससीचे पॅसेजेस आकाराने लहान आहेत, म्हणजे 4 ओळी 5 ओळी, राईट. पण त्यांच्यावर प्रश्न असतो एकच किंवा फार फार तर 2, आणि प्रश्न सरळ सरळ नसतात. प्रश्न या लेवलचे असतात. तुम्हाला त्याचं यथोचित आकलन झालं तरच ते प्रश्न सॉल्व्ह करता येतात. म्हणजे प्रश्न काय असतात की काही कीवर्ड्स तुम्हाला ऐकायला मिळतील. अझम्पशन, इन्फरन्स, सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज, क्रक्स ऑफ द पॅसेज, त्यानंतर इम्प्लिकेशन, असे कीवर्ड्स म्हणजे प्रश्नामध्ये असतात. ह्या शब्दांचे अर्थच आपल्याला नाही कळेल तर आपल्याला प्रश्न सोडवता येईल का तो? काय असतं अर्थ अझम्पशनचा? अंदाज अंदाज लावणे, म्हणजे गेस करायला. नाही, अझम्पशनचा अर्थ काय? अनुमान. तो इन्फरन्सचा. आणि होतं काय की हे शब्द सारखं वाटायला लागतात, थोडा थोडा फरक आहे त्यांच्यामध्ये. पण इन्फरन्स म्हणजे अनुमान. अनुमान म्हणजे काय? तू म्हटलंस की अनुमानचा अर्थ असतो की दिलेल्या माहितीवरून अंदाज लावतो. त्याला बेस असतो पण दिलेली माहिती, त्यामुळे अंदाज लावतो. मी एक नेहमी उदाहरण देतो की समजा एक रस्त्यावर मुलगा थांबलेला आहे आणि त्याच्याकडे एक कुत्रा धावत येतोय चौताळ्यात. ठीक आहे, तुम्ही बघताय त्या मुलाकडे तो कुत्रा धावत येतो. तुम्ही काय अनुमान लावलं? त्याला तो चालेल. त्याला तो चावेल हा तुमचा अनुमान. म्हणजे उपलब्ध एव्हिडन्स वरनं, पुराव्यावरनं तुम्ही अनुमान काय लावलं की तो त्याला चावेल. पण तो त्याला चावेल हे तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. कन्क्लुजनचा अर्थ काय असतो? निष्कर्ष, राईट. कन्क्लुजन हे ठाम असतं, फायनल असतं. तुम्ही असं 100% म्हणू शकता का तो त्याला चावेलच? पण चावल्यानंतर त्याचे जेव्हा तो दात दाखवेल तेव्हा तुम्ही काय म्हणाल की आता मी कन्क्लुजन काढू शकतो की त्याने त्याला चावलेलं. पण अंदाज लावू शकतो मी की तो त्याला चौताळलाय, त्याच्याकडे धावत जातोय, म्हणजे तो त्याला चावण्याची शक्यता आहे. म्हणजे अनुमान बरोबर पण असू शकतं आणि चूक पण असू शकतं, बरोबर. हे झालं इन्फरन्स. इन्फरन्स जेव्हा ठाम असतं तेव्हा ती कन्क्लुजन, राईट. अझम्पशन काय असतं? गृहीतक, बरोबर. गृहीत धरणे, बरोबर. किंवा एखाद्याचं मत. समजा मी एखादा पॅसेज लिहिला, ह्या सध्याच्या सरकारवर मी पॅसेज लिहिले, खूप टीका केली सरकारच्या धोरणावर. याचा अर्थ माझी काहीतरी ठाम मत आहे, माझे काही गृहीतक आहे, माझे काही अझम्पशन्स आहेत, त्या बेसवर मी हा पॅसेज लिहिला. त्यामुळे अझम्पशनला मराठीत म्हणतात गृहीतक. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सीसॅट शिकवतोय, तुम्ही युपीएससीला अपिअर होणार, तर माझ्या डोक्यात तुमच्याबद्दल काही मत आहे की तुम्ही ऍटलिस्ट तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. कारण मला हे माहिती आहे की युपीएससीला ग्रॅज्युएशन लागतं किंवा ऍटलिस्ट 3rd इयर मध्ये अपिअर होत आहात तुम्ही, राईट. तर हे माझं अझम्पशन, करेक्ट. किंवा माझं अजून अझम्पशन होऊ शकतं की तुमच्यापैकी काही जण या वर्षी अपिअर होणार, काही जण कदाचित पुढच्या वर्षी होतील. तर अझम्पशन जे असतं ते पॅसेज लिहिणाऱ्याच असतं. आपलं असतं का ते ज्याने ते लिहिलंय त्याचं असतं अझम्पशन. आणि इन्फरन्स आणि कन्क्लुजन कोणाचं असतं? ते आपलं असतं, वाचणाऱ्याच असतं. आपण त्यातनं अर्थ काढतो, राईट. तर हे जे बेसिक मायन्यूट डिफरन्सेस आहेत या शब्दांचे, या कीवर्डचे, तुम्हाला जर अर्थ नाही कळले तर युपीएससीचं कॉम्प्रिहेन्शन जमणार नाही, हे लक्षात घ्या, राईट. दुसरी गोष्ट,
कधी कधी तुम्हाला सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज विचारतात. एखादा पॅसेज दिलाय तर त्याची मेन थीम काय आहे. मेन थीम कळण्यासाठी तुम्हाला एकंदर पॅसेज कळला, राईट. तो छोटे पॅसेज आहेत परंतु क्वेश्चन ट्रिकी आहे. तर तो बेसिक डिफरन्स आहे. एमपीएससीचे पॅसेजेस सरळ सोट असतात, म्हणजे 10 पॅसेज असतात तिकडे आणि त्याच्यावर प्रश्न एकूण 50 असतात. दर पॅसेजला किती प्रश्न? 5-5 प्रश्न. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला त्यातच कव्हर होऊन जातं तुमचं जे काही क्वालिफाईंग मार्क्स घ्यायचे आहेत ते. आपण सिलेबसवर येऊया. आता हा थोडा युपीएससी आणि एमपीएससी दोघांनी दिलेला लेंदी सिलेबस आहे. याला आपण शॉर्टमध्ये 3 सेक्शन मध्ये डिवाइड करतो. तर हा दिलेला सिलेबस काय आहे? कॉम्प्रिहेन्शन जे आता आपण डिस्कस केली, ती पॅसेजवर आधारित प्रश्न, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स आता हे मी दिले, ह्याच्यावर कधी ते प्रश्न नाही. ठीक आहे, याच्या रिलेटेड असं काही तुम्हाला वेगळा पॅटर्न अजून म्हणजे 10 वर्षात नाही आलं, त्यामुळे याला काही फारसं आपण लक्ष द्यायची गरज नाही. लॉजिकल रिझनिंग आहे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा एक महत्वाचा पार्ट आहे. युपीएससी सुरुवातीला याच्यावर पण विचारायची, पण आता अलीकडे बंद केले त्यांनी. डिसिजन मेकिंगचे प्रश्न अजूनही एमपीएससीला आहेत, शेवटचे 5 प्रश्न. काय प्रश्न असतात ते डिसिजन मेकिंगचे प्रश्न? म्हणजे आयडिया आहे कोणाला? मला माहित असेल. केस स्टडी की तुम्ही एक काहीतरी आणीबाणीची परिस्थिती आहे, काहीतरी डिफिकल्ट सिच्युएशन आहे, तिथं तुम्ही अधिकारी आहात आणि आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तर दिलेल्या 4 ऑप्शन पैकी काय निर्णय घ्या, अशा पद्धतीचे प्रश्न. युपीएससीने आय थिंक ते का बंद केलं असतं, कारण एथिक्स मध्ये तुम्हाला सेम टाईपचे प्रश्न, एथिक्स मध्ये केस स्टडीज असतात. एथिक्स मध्ये अजून तुम्हाला पुढे जाऊन उत्तर लिहावं लागतं की अशी परिस्थिती आहे, तुम्ही अधिकारी आहात, तर तुमच्या पुढे उपलब्ध असलेले ऑप्शन सांगा, 3-4 जे काही ऑप्शन, आणि त्यातला कुठला ऑप्शन निवडा त्याचं एक्सप्लेनेशन द्या. बरोबर? म्हणजे ते जसं पूर आलेला आहे आणि लोकांना तुम्हाला हलवायचं आहे तिथून, आणि एक होडीचा मालक आहे ज्याच्याकडे होड्या आहेत, बोटी आहे, तर तो तुम्हाला होड्या देत नाही. तो म्हणतोय की मला चौपट किंमत पाहिजे, पैसे मला जास्त पाहिजे. तर तुम्ही ऑथॉरिटी आहात, तर तुम्ही तुमच्यासमोर उपलब्ध असलेले ऑप्शन्स काय काय आणि त्यातला कुठला ऑप्शन तुम्ही निवडा. आता हा प्रश्न एमपीएससीने विचारला होता, 4 ऑप्शन दिले होते. की पहिला ऑप्शन होता की तुम्ही, तो म्हणतोय तेवढे पैसे द्या. दुसरा ऑप्शन आहे की त्याला तुम्ही धमकावाल की तुझ्यावर आम्ही केस करू. तिसरा ऑप्शन आहे की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाची वाट बघा, असं काहीतरी ऑप्शन. आणि तुम्हाला निवडायचं की यातला बेस्ट ऑप्शन कुठला बेस्ट ऑप्शन? किंवा तुम्हाला चौथा ऑप्शन वाटला तर तोच सांगा कुठला वाटतं. 4 पट न देता 2 पट. 2 पट मांडवली गरजेची, पण तो ऐकायला तयारच नाही ना. पॅसेज मध्ये तुम्हाला दिले त्या एक्सपर्ट की तो तयारच होत नाही चौपट पैसे मिळायचे. तर पहिला काय ते? पहिला काय? पहिला ऑप्शन त्याला पैसे तुम्ही जेवढे म्हणतोय तेवढे द्या. अजून कुणाला वाटतं वेगळा ऑप्शन? एखादा म्हणेल की नाही, मग मी प्रामाणिक आहे, मी भ्रष्टाचार करणार नाही किंवा मी लाच देणार नाही. एक प्रकारची लाचच आहे नाही. सो मग तिथं मॉरल डायलेमा जर आला एखाद्यास, तर मग काय करायचं? का स्वतःवर जबाबदारी नाही घेत, मग अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट बघा नाही ना. एक्झॅक्टली. सो तिथं ते मॉरल ग्रे एरिया आहे. मॉरल ग्रे एरिया बाय, कारण प्रायोरिटी काय तुमची? एक तर ती इमर्जन्सी केस आहे, प्रायोरिटी काय असली पाहिजे तुमची? लोकांना वाचवून. मग त्या मोमेंटला जे काही लागेल ते तुम्ही केलं पाहिजे. तो फर्स्ट ऑप्शन वॉज राईट, किंवा तो आहेच बरोबर. हा, नंतर तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्हली त्याच्यावर केस टाकू शकता ना, जे काही कारवाई करायची ते नंतर करू शकता. पण त्या मोमेंटला काय होतं की तुम्हाला लोकांचे जीव वाचवणं. तर हे डिसिजन मेकिंगचे प्रश्न एथिक्स मध्ये असे तुम्हाला, म्हणजे अर्धा एथिक्सचा पेपर असाच आहे केस स्टडीजवर, आणि अर्धा काय आहे थेअरी बेस्ड. सो डिसिजन मेकिंग एमपीएससीला आहे 5 प्रश्न शेवटचे. या प्रश्नांची अजून एक खासियत म्हणजे यांना निगेटिव्ह मार्किंग अप्लिकेबल नसते. यांचे जे 4 ऑप्शन असतात त्यातल्या एका ऑप्शनला 2.5 मार्क असतात, एकाला 1.5 मार्क असतात, एकाला 1 मार्क असतो आणि एकाला 0 मार्क असतात.
आपलं डिसिजन मेकिंग इतपत तरी असलं पाहिजे की आपल्याला 0 मार्क मिळवले. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात वाईट ऑप्शन आपण निवडायचं नाही. एवढी तरी आपण काळजी घेतली पाहिजे. करेक्ट. आणि आजकाल ते एमपीएससी फार इंटरेस्टिंग असते त्यावर. मागच्याच वर्षी आला होता ना, पण माहित असेल कोणी तर दिलं असेल की मित्र तुम्हाला दारू पिण्यासाठी आग्रह हो. है ना, तर तुम्ही काय करा. आणि ऑप्शन पण इंटरेस्टिंग होते त्यावर. जनरल मेंटल ॲबिलिटी हा पण अगेन क्वांट आणि रिझनिंग मधलाच पार्ट आहे. बेसिक न्यूमरसी अत्यंत महत्वाचं. बेसिक न्यूमरसी म्हणजे बेसिक न्यूमरसी याचा शब्दशः अर्थ काय? नंबर सिस्टम. येस, मूलभूत अंकगणित. जर मराठीत आपण त्याला ट्रान्सलेट करायचं ठरवलं तर मूलभूत अंकगणित, फंडामेंटल मॅथमॅटिक्स. मग त्यामध्ये काय काय येतं? ऍक्च्युली त्यांनी पुढे दिलेलं पण आहे, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड एक्सेट्रा. तर बेसिक न्यूमरसी मध्ये युपीएससीच्या दृष्टीने विचार केला तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कारण यावरती आता आपण पुढे ते पण बघणार आहोत की किमान 10 ते 15 प्रश्न विचारले. यामध्ये नंबर सिस्टीम आलं, यामध्ये एचसीएफ एलसीएम आलं. एचसीएफ एलसीएम म्हणजे काय? ठीक आहे, मराठीत त्याला काय म्हणतो आपण? लसाई मसाई. करेक्ट. त्यानंतर सर्ट्स अँड इंडायसेस म्हणजे घातांकाचा पार्ट आला. यामध्ये इक्वेशन्सचा पार्ट आला. इक्वेशन्स म्हणजे काय? समीकरण. इक्वेशन्स म्हणजे कसली इक्वेशन्स? आठवा, शाळेमध्ये सगळ्यांनी शिकलेले समीकरणे किंवा इक्वेशन शिकले का नाही? लिनियर इक्वेशन्स, सायमल्टेनियस इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणे, एक समीकरण. बघा, म्हणजे गणित केव्हा जमलं असं तुम्हाला मी सांगतो की आपल्याला गणित जमतं का नाही हे कशावरून ठरवायचं. शेवटी गणित म्हणजे काय? तुम्हाला शब्दामध्ये दिलेली काहीतरी माहिती. ठीक आहे, म्हणजे कशी माहिती असते? एक व्यक्ती 8 दिवसात एक काम करतो, दुसरी व्यक्ती 10 दिवसात तेच काम करतो, तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करतो, असं एक वर्क अँड टाइमचं एक्झाम्पल. पण हे शाब्दिक उदाहरण, इट्स अ वर्ड प्रॉब्लेम. याला जेव्हा तुम्हाला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येतं, गणितामध्ये कन्वर्ट करता येतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो की आपल्याला गणित जमायला लागतं. फॉर एक्झाम्पल, साधं उदाहरण देतो. इंग्लिशमध्ये घेतो. सम ऑफ 3 consecutive odd numbers is suppose 45. Find the smallest number. एक अत्यंत सरळ सोट सिंपल एक्झाम्पल आहे. काय काय म्हणले बघा. सम म्हणजे बेरीज. सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह लागोपाठ येणार. ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या. 3 लागोपाठ येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती आहे? 45. तर त्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती? ठीक आहे, तर हे आपण तोंडी करू शकतो, पण हे वर्ड मध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे. याला आपल्याला गणितामध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे याचं काहीतरी इक्वेशन बनवायचं. मग कसं बनवायचं? तर 3 व्हॅल्यूज घ्यायचे, x 3x 5x. x 3x 5x. हा असं का? सर, कारण की स्मॉलेस्ट ऑड नंबर 1 आहे, त्याच्या पुढचा 3 आहे, त्याच्या पुढचा 5 आहे. कॉन्झिक्युटिव्ह आता सांगितलं. बघा, पहिला ऑड नंबर तू एक्स मांडलास, त्याच्या पुढचा 3x चा मिनिंग काय असतो? एक्सला तू 3 ने काय करतोय? मल्टिप्लाय करतोय. लक्षात येते? मग मल्टिप्लाय मी असं समज की 7 हा पहिला ऑड नंबर, त्याचा पुढचा ऑड नंबर काय? 9 येईल. पण तुझ्या म्हणण्यानुसार ह्या 7ला मी 3 न मल्टिप्लाय केलं, 7 21 होईल. बरोबर आहे? म्हणजे तुझं हे बरोबर आहे की स्टार्ट एक्स ने करायचं, पण पुढे 3x आणि 5x घ्यायचं का काय घ्यायचं? का 3 वेगळे घ्यायचे एक्स वाय झेड? बरोबर. समजा मी 3 वेगळे घेतले एक्स वाय झेड. पहिला ऑड नंबर एक्स, दुसरा ऑड नंबर वाय, तिसरा झेड. मग त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इक्वेशन कसं तयार होईल?
सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 45. म्हणजे तिघांची बेरीज किती? 45. इक्वेशन तर तयार झालं, पण आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल का? मग एक्स ची किंमत काय, वाय ची काय, झेड ची काय, कसं काढणार? तर मग करायचे हा? व्हॅल्यूज अजून करायला. कशा अजून करायचं म्हणजे, पण मग त्यात ट्रायल अँड एरर आहे, ते किती वेळात करणार? येस. बरं इथं 45 आहे म्हणून तुम्ही करू शकाल. इथं मी समजा 1001 दिलं आकडा, तर काय करू त्यावेळेस? सर मग x+3 x+5 कसं? हा, तू थोडं मिस करतोय बघ. म्हणजे बघा, सांगण्याचा मुद्दा काय की ऑड नंबर सगळ्याला कळतात. विषम संख्या, उदाहरणं सांगा विषम संख्येची, ऑड नंबरची. 1 5 स्टार्ट कुठून होते ऑड नंबरची? 1 पासून. 1 3 5 16. राईट? हे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत का नाही? येस. एकानंतर एक येणारे ऑड नंबर आहेत. मग एक नंतर 3 आले, 3 नंतर 5 आले, कितीने वाढत चालल्यात गोष्टी? 2 ने वाढत चाललेत ना. म्हणजे प्रत्येक 2 ऑड नंबर मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2चा डिफरन्स आहे. म्हणजे समजा मी पहिला ऑड नंबर मी जर एक्स घेतला, तर त्याच्या पुढचा ऑड नंबर कितीने मोठा असतो? 2 ने मोठा असेल. आणि त्याच्या पुढचा कितीने मोठा असेल? अजून 2 ने, म्हणजे x+4. सो दीज आर 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. आता यांची बेरीज मी किती करू शकतो? x+2 x+4. 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरची ऍडिशन किती दिली त्यांनी? हे झालं आपलं इक्वेशन. सो एक्स किती वेळेस आहे? 1 2 3 वेळेस आहे. x+x किती होतं? 3x. आणि आकड्यांची बेरीज 2 आणि 4 6 बरोबर 45. तर 3x बरोबर हे डावीकडचं +6 उजवीकडे गेलं तर -6 होतं. सो 3x इज इक्वल टू 45 - 6 39. आता हे 3 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर हे 3 राईटला गेलं तर काय होईल? डिव्हिजनला जाईल. डावीकडची जी ऍक्शन आहे ती उजवीकडे उलटी होती. तो एक्स काय आलं? 39 डिवायडेड बाय 3. 39 ला 3 ने भागलं तर 13. म्हणजे पहिली संख्या काय आली? 100. मग त्याच्या पुढची काय असेल? त्याच्या पुढची 17. म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स काय मिळाले आपल्याला? 13 15 आणि 17. त्या तिघांची बेरीज करून बघा 45 येते का वेगळी येते? 45. सो दिस इज मॅथमॅटिक्स, की जे मी वर्ड मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येणं, आणि हे शिकणं म्हणजे गणित जमणं, ही स्टेप जमणं. की बघा, मॅथ सोपं आणि अवघड एकाच कारणामुळे. सोपं या कारणामुळे की तुम्हाला डोक्यात काही घेऊन जायचं नाही फारसं. पाठांतर आहे यामध्ये, इन्फॉर्मेशन तिथंच आहे, तीच वापरायची, आन्सर काढ. याच कारणामुळे काही लोकांना ते सोपं वाटतं, याच कारणामुळे काही लोकांना ते अवघड वाटतं. कारण आपल्याला सवय लागलेली असते की नाही, आधीच मला सगळं पाठ पाहिजे, माहित पाहिजे. ठीक आहे. तो या गोष्टीवर आपल्याला वर्क करायचं आहे, हाऊ टू प्रिपेअर इक्वेशन्स. कारण तुम्हाला मोस्टली जे एक्झाम्पल आहेत ते वर्ड एक्झाम्पलच असतात. असं तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिले आणि हे सॉल्व्ह करा असे येणार आहे का डायरेक्ट? नाही. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला या फॉर्मॅटमध्ये. राईट? तर बेसिक न्यूमरसी मध्ये आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या. त्यानंतर आहे डेटा इंटरप्रिटेशन. म्हणजे काय? डेटा म्हणजे काय? माहिती. बरोबर. इंटरप्रिटेशन म्हणजे काय? डिकोडिंग. येस. किंवा त्याचं एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, विश्लेषण, माहितीचं विश्लेषण. डेटा इंटरप्रिटेशन. त्यामध्ये मग वेगवेगळे चार्ट्स, म्हणजे बार ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट वगैरे जे आपण, ते पण बघा 10th लेवल पर्यंत. आणि डेटा सफिशियन्सी. आता हे 2 शब्द आहेत, एक डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा सफिशियन्सी. डेटा सफिशियन्सी म्हणजे काय? सफिशियन्सीचा अर्थ काय? डेटा पुरेसा आहे का नाही. एक्झॅक्टली. दिलेली माहिती दिलेला प्रश्न सोडवण्यासाठी पुरेशी आहे का? असेल तर हो, नसेल तर नाही.
तर तशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न अलीकडे येत आहेत. पण अगेन युपीएससीचा पेपर अवघड का वाटतोय मला? अवघड दोन प्रकारे करता येते एखादी गोष्ट. खूप कॉम्प्लिकेटेड करून म्हणजे खूप हाय लेवलचे किंवा कॉम्प्लिकेटेड प्रश्न देऊन पण तो पेपर अवघड होऊ शकतो, किंवा खूप बेसिक जाऊ. युपीएससी खूप बेसिक चालली आणि त्यामुळे ते अवघड वाटतं. राईट. खूप बेसिक जाणं म्हणजे काय? तर समजा आता नंबर सिस्टीम चॅप्टर मध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ नंबर्स माहित असते, की संख्येचे प्रकार कोणते कोणते आहेत, संख्येचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ नंबर्स. नॅचरल नंबर, फोन नंबर, होल नंबर, इंटिजर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर, ऑड नंबर, इव्हन नंबर, प्राईम नंबर, कॉम्पोजिट नंबर. ठीक आहे, हे सगळं आपण शिकणार आहोत. आज फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेतोय. तर या टाइप्स ऑफ नंबर्सवर इतके प्रश्न विचारले जातात. प्राईम नंबरवर हमखास तुम्हाला प्रश्न मिळेल. ठीक आहे. इंटिजर्स, नॅचरल नंबर ह्याच्यावर हमखास तुम्हाला प्रश्न मिळेल. एक युपीएससीचाच प्रश्न आहे. आधी मला सांगा, कुणाला आठवतंय का नॅचरल नंबर काय असतात, होल नंबर काय असतात, इंटिजर काय असतात? फक्त एवढे तीनच आपण थोडक्यात एक उजळणी घेऊया. नॅचरल नंबर म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आणि इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. ठीक आहे, ते तुम्हाला सगळ्या एक्झामला लागतं. त्यामुळं कुणाला आठवतं नॅचरल नंबर्स म्हणजे काय? सर 1 पासून पुढे. येस, करेक्ट, व्हेरी गुड. 1, 2, 3, 4 and so on. कुठपर्यंत? नंबर्स झिरो काउंट. फक्त यामध्ये ऍड काय होणार? झिरो. आणि इंटिजर्स निगेटिव्ह पण काउंट. यात फक्त पॉझिटिव्ह संख्या होत्या, यात झिरो आलं. आणि यामध्ये ऍड अजून काय करायचं? निगेटिव्ह. निगेटिव्ह -3, -2, -1, 0 म्हणजे दोन्ही बाजूला इन्फिनिटी. निगेटिव्ह इन्फिनिटी, पॉझिटिव्ह इन्फिनिटी. तर हे बेसिक 3 टाइप्स आहेत नंबर्स. आता यात अजून आपण पुढे गेलो नाही. रॅशनल नंबर मध्ये मग सगळे ते फ्रॅक्शन्स वगैरे, पॉईंट मधल्या संख्या, अंश छेद, न्यूमरेटर डिनॉमिनेटर वाल्या संख्या, त्या सगळ्या येतात. आता युपीएससीने प्रश्न विचारला होता, हाऊ मेनी पेअर्स ऑफ 3 नंबर्स. ठीक आहे, 3 नंबरच्या आपल्याला अशा किती पेअर मिळतील? वाटलं तुम्ही लिहितो तिथे. Three consecutive integers are there such that their sum is equal to their product. ठीक आहे, समजून घेऊ आपण काय प्रश्न दिसतंय. हाऊ मेनी पेअर्स ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स. आताच आपण बघितलं इंटिजर्स काय असतात? निगेटिव्ह पण, पॉझिटिव्ह पण. आपल्याला काय म्हटलं, अशा किती जोड्या मिळतात 3 संख्येच्या, 3 इंटिजर्सच्या, ज्यामध्ये सच दॅट देअर सम इज इक्वल टू देअर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय? गुणाकार. मला प्रश्नाचा अर्थ सांगा कोणी. नेमकं प्रश्नात विचारले, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन? तर ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स त्यांना ऍड केलं त्याचा आन्सर आणि जे प्रोडक्ट केलं त्याचा आन्सर ते सेम. अशा आपल्याला 3 संख्यांच्या जोड्या निवडायच्या की त्यांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार सेम आहे. त्या 3 संख्यांची बेरीज आणि त्या 3 संख्यांचा गुणाकार सेम. अशा 3 संख्यांच्या जोड्या निवडायच्या. अशी एखादी जोडी मिळते का बघा बरं? 1, 2, 3 एकदम बरोबर आहे. बघा, कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स म्हणजे 1, 2, 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर्स आहेत का? आहेत. त्यांची बेरीज किती आली आणि त्यांचा गुणाकार किती येतो बघा. 3 2 6, 6 1 एक जोडी मिळाली आपल्याला, पण एकच जोडी आहे.
का अजून पण एखादी मिळेल? इंटिजर्स माहित आहेत आपल्याला. कसले इंटिजर्स पाहिजेत? सलग येणार. बघा या कसं असतं की रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे काय? एक फ्रेज आहे, रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे असं डायरेक्ट शब्दशः अर्थ नाही, दोन ओळीचा, पण त्याचा की लपलेली गोष्ट वाचणं, जी सरळ सरळ दिलेलं नाही. रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे काय? ह्या माहितीत दिलेल्यापेक्षा अजून काय मला यातला अर्थ लागतो. बघा, 3 संख्यांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार सेम जर यायचा असेल तर त्या संख्या छोट्या पाहिजेत का मोठ्या पाहिजेत? कारण मोठ्या जर संख्या घेतल्या तर त्यांचा गुणाकार खूप मोठा होईल. म्हणजे एक क्लू आपल्याला काय मिळालं की हे संख्या काय असल्या पाहिजे? छोट्याच असल्या. एक त्यातली जोडी काय मिळाली मला? 1 पण इंटिजर्स म्हटले त्यामुळे पॉझिटिव्ह घेतली आपण तर निगेटिव्ह पण असू शकतात का? येस. येस. आता बघा, -3, -2, -1 यांची जर मी बेरीज केली तर ती बेरीज किती येईल सांगा मला? -3, -2 आणि -1 यांची बेरीज किती येईल? चिन्ह तिघांचंही समान आहे. मायनस 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 तिघांची बेरीज किती होईल? 3 आणि 2 5 आणि 6. पण चिन्ह काय येईल? आणि यांचा मग आपण गुणाकार करू. 3 दोन्ही 6, 6 एक 6, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस, आणि त्यांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार असेल म्हणजे आपल्याला अजून एक जोडी मिळाली. कोणती जोडी मिळाली? -3, -2. मग माझं उत्तर एक जोडी असेल का 2 जोडी असेल? कायपेक्षा जास्त असेल? जास्त. अजून असेल? येस. कोणती असेल? पर्याय म्हणते की एकच जोडी आहे, 2 जोडी, 3 जोडी, 4 जोडी. हे कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स आहेत का? -1, 0 आणि +1 यांची बेरीज किती आहे? 0. हे तर 0 आहे आणि हे +1 -1 किती होतं? आणि यांचा गुणाकार काय? 0 न कशालाही गुणलं तर उत्तर द्यायचं. 3 संख्यांची बेरीज पण 0, 3 संख्यांचा गुणाकार पण 0. अट पूर्ण झाली, कंडिशन त्यांनी दिलेली कंप्लीट झाली, म्हणजे तिसरी जोडी काय मिळाली मला? त्यामुळे याचं उत्तर काय लिहू? 3 जोड्या आहेत जी दिलेली अट पूर्ण झाली. आता मला सांगा, हे कॉम्प्लिकेटेड आहे का हे बेसिक आहे? हे अत्यंत बेसिक आणि याच्यावर जास्त आपण जितकं बारकाईने जाऊन सोप्या गोष्टी समजावून घेऊ. कारण इथं तुम्हाला इंटिजर्सचा अर्थ लक्षात नाही आला, प्रश्न नाही सुटणार. कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय, किंवा सगळ्यात महत्वाचं काय सांगायला की आपल्याला उत्तर काय येत नाही तर आपल्याला प्रश्न समजलेला. ठीक आहे, मी एक्सप्लेन करण्याआधी थोडा प्रश्नाबद्दल डाऊट होता का तुमच्या? एक्झॅक्ट प्रश्न पूर्णपणे 100% कळला होता का? थोडा डाऊट होता की नेमकं करायचंय काय. कित्येकदा मी तेच सांगतो की तुम्ही प्रश्न मध्ये जास्त इन्व्हेस्ट करा, प्रश्न नीट वाचा. अर्धवटच वाचून मुलं लगेच सुरू करतात आणि मध्ये जाऊन अडतात. तसं नाही करायचं. नेमकं दिलंय काय आणि विचारलंय काय. तर एकंदरीत हा सिलेबसचा काय म्हणता येईल आपल्याला ओव्हरव्ह्यू आहे त्यांनी दिलेला. आता त्याच सिलेबसला आपण 3 ह्याच्यामध्ये ठेवायचं: रिडिंग कॉम्प्रेन्शन, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग. आणि आता बघा त्यांचं 2023, 24 आणि 25 चे जे काही नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, एकूण प्रश्न किती आहेत? 80. 80चं डिव्हिजन फक्त इथं मला आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला मॉडरेट टू हार्ड करावं. कारण 25चा जर पेपर बघाल तुम्ही तर ते थोडंसं लक्षात येईल तुम्हाला. तर 80 प्रश्नांचं जे काही डिव्हिजन आहे ते या पद्धतीने आहे.
रिडिंग कॉम्प्रिहेन्शन 27, अराउंड 27 क्वेश्चन असतात 80 पैकी. बरोबर. यावर्षी मात्र थोडे 2 त्यांनी जास्त विचारलेले. 29 प्रश्न बेस्ड ऑन 16 पॅसेजेस. बेस्ड ऑन 16 पॅसेजेस म्हणजे ऑन अन ऍव्हरेज एका पॅसेजला त्यांनी एकतर एक प्रश्न किंवा जास्तीत जास्त 2 प्रश्न, कारण 16 2 32 म्हणजे 2 सुद्धा नाही, बरेच पॅसेज एक प्रश्नवाले होते आणि काही 2 प्रश्न. सगळ्यात जास्त वेटेज कशाला दिलं? क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड 41, 38, 35 म्हणजे 35 प्लस प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. जवळपास 50% वेटेज त्यांनी कशाला दिलेलं आहे? क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिकल जो पार्ट आहे त्याला दिलेलं आहे. आणि रिझनिंगचे प्रश्न जवळपास 15च्या आसपास असतात. या 3 सेक्शन मध्ये सगळ्यात जर डिफिकल्टी वाईज सोपा सेक्शन कोणता असेल तर तो आहे रिझनिंग. जरी त्यावर प्रश्न कमी असले तरी तो कम्पॅरेटिव्हली सोपा आहे. त्यानंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा नंबर लागेल आणि त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. आता एक लक्षात घ्या की कुठलाही सेक्शन आपल्याला पूर्णपणे सोडता येईल का? नाही. मी फक्त कॉम्प्रिहेन्शन आणि रिझनिंगवरच रिझल्ट काढेल. त्यामुळे आपल्याला तिन्ही सेक्शनची तयारी करायची. हा, मी हे म्हणेल की कोणाची स्ट्रेंथ गणित असतं, कोणाची स्ट्रेंथ कॉम्प्रिहेन्शन असतं. आपली स्ट्रेंथ ओळख. तुमच्यापैकी काही जणांना रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये थोडंसं कॉन्फिडन्स असेल, पण तेही कॉन्फिडन्स तुमचा वाढवा पेपर्स बघून, त्याचं थोडंसं अनालिसिस करू. दुसरी गोष्ट असते, मुलांचा प्रश्न असतो की सुरुवात कुठून करायची, कोणत्या सेक्शन पासून. असं काही नाही. तुम्हाला जो कम्फर्टेबल आहे सेक्शन त्यापासून सुरुवात करा. एखाद्याला वाटलं सुरुवातीचा मी पाऊण तास फक्त पॅसेजेस सोडवेल, वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. एखाद्याला वाटेल मी सगळे गणित आधी सोडवेल, काही प्रॉब्लेम नाही. स्ट्रक्चर कसं असतं पेपरचं सांगतो युपीएससीचं, की समजा पहिले 10 प्रश्न आहेत तर पहिले 4 प्रश्न असतात 1 to 4, हे कॉम्प्रिहेन्शनचे असतात आणि 5 to 10 जे असतात ते मॅथ आणि रिझनिंगचे असतात. तो प्रत्येक 10-10चा जो सेट असतो तो असाच, पहिले 3-4 प्रश्न पॅसेजेसवर असतात, पुढचे 5-6 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शनवर असतात. त्यामुळं जसं जसं तुम्ही अभ्यास करायला लागाल तुम्हाला आयडिया येईल की आपला स्ट्रॉंग सेक्शन कुठे, त्याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचं. अल्टिमेट एम आपलं काय आहे की 100 मार्कापर्यंत. ठीक आहे. त्याला कसं जाता येईल ते आपल्याला ठरवायचं. प्रत्येक सेक्शन मध्ये काही प्रश्न, आता समजा गणितामध्ये किती होते यावर्षी प्रश्न? क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 35. असं असेल का की 35च्या 35 डिफिकल्ट प्रश्न असं असणार आहे का? नाही. त्यातले काही प्रश्न इझी असणार, काही मॉडरेट असणार, काही डिफिकल्ट प्रश्नाला आपल्याला बघायचं. राईट. आपल्याला कॉन्सन्ट्रेट कशावर करायचं? इझी टू मॉडरेट, जे की किमान 15 ते 20 प्रश्न असतात. किमान 15 ते 20. हे 15 ते 20 प्रश्न जरी आपले कम्फर्टेबल झाला विषयच संपला. कारण काही मार्क रिझनिंग मधून येणार असतात, काही कॉम्प्रिहेन्शन मधून आणि हे उरलेले. तर टार्गेट आपलं तेच असणार की क्वांटमध्ये तुमचं 20 क्रॉस करायचं. राईट. एकूण टोटल अटेम्प्ट किती करायचं आपल्याला? 60. ह्या 60 पैकी समजा 45 बरोबर आहे आणि 15 चुकले तर तुम्ही पास व्हाल करायचं. 60 पैकी 45 बरोबर आले आणि 15 चुकले. आता अटेम्प्ट चांगला आहे. 60 पैकी 45 बरोबर. किती चुकले? 15. निगेटिव्ह किती होणार? 15 चुकले म्हणजे किती प्रश्नांचे मार्क गेले? 1/3 म्हणजे 15च्या 5 प्रश्नांचे मार्क मायनस आहे. म्हणजे 45 मधून 5 गेले 40. इफेक्टिव्हली किती बरोबर आले? 40. आणि 40चे 40 पट करून बघा किती मार्क मिळाले तुम्हाला? 100 झाले आपल्याला जेवढे पाहिजे. त्यामुळे 60 प्रश्न जर तुम्ही सोडवत असाल तर आपल्याला 15 प्रश्न जरी चुकले तर तरी 100 मार्क पडणार. 20 प्रश्न चुकले तरी तुम्ही आरामात पास. पण आपलं टार्गेट काय असलं? 60 सोडवायचे, 15 चुकायचा स्कोप आपण ठेवायचा. ठीक आहे. आता हेच
म्हणजे ज्यांना पुढे आयडिया नाही त्यांना एमपीएससीचंही मी तुम्हाला हे सांगतो की रिडिंग कॉम्प्रेन्शन, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. नंबर ऑफ क्वेश्चन्स रिडिंग कॉम्प्रेन्शन किती असतात? 50. हे एमपीएससी आणि युपीएससीचे नंबर ऑफ क्वेश्चन यावर्षी होते 29. ऍप्टिट्यूडवर एमपीएससीचे प्रश्न असतात 10 म्हणजे गणितावर आणि युपीएससीचे होते 35. आणि रिझनिंगचे किती असतात एमपीएससीला? 15 आणि युपीएससीला जवळपास तेवढेच, त्यावेळेस 16. आणि एमपीएससीला फक्त ऍडिशनल काय असतं? डिसिजन मेकिंग, त्याचे 5 प्रश्न. अशी ही टोटल 80. थोडं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस तुमच्याकडे असेल की कोणत्या परीक्षेसाठी कुठला सेक्शन जास्त महत्वाचा. जर एमपीएससी देत असेल तर सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला कुठून मिळणार? कॉम्प्रेन्शन 50 प्रश्न मिळतात, जे की ट्रॅडिशनल नेचरचे, जे सोपे आहेत. युपीएससीला मात्र तुम्हाला ह्या सगळ्या सेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. राईट. काही एकंदर एक्झाम पेपरच्या स्वरूपाबद्दल काही डाऊट आहे तुम्हाला? काही प्रश्न आहेत की आतापर्यंत आपण जे बोललोय किंवा चर्चा केली आहे त्याबद्दल काही कोणाला आहे? सर ते डिसिजन मेकिंग युपीएससीचे कॉम्प्रिहेन्शन मध्ये पण येतात. युपीएससीच्या कॉम्प्रिहेन्शन मध्ये अलीकडे नाही ते विचारत. डिसिजन मेकिंग हा सेपरेट सेक्शन 5 प्रश्नांचा, तो त्यांनी डिस्कार्डच केला आता, कारण तो एथिक्स मध्ये कव्हर होतो म्हणूनच असणार आहे. कॉम्प्रेन्शन मध्ये प्रॉपर पॅसेज, म्हणजे हे बघा की 2 ओळीचा सुद्धा पॅसेज आहे. ठीक आहे, म्हणजे इतक्या पण तोही थोडा जड जातो कारण त्याच्यावरचा प्रश्न सरळ सरळ राईट. ते जेव्हा आपण कॉम्प्रेन्शन बघू तेव्हा क्लिअर होत. आता हा थोडा डिटेल सिलेबस आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा, म्हणजे मॅथमॅटिकल जो पार्ट आहे. आपण बेसिक न्यूमरसी मगाशी बोलतो, तर बघा त्यामध्ये काय काय येतं आणि काय काय ओळखीचं वाटतं, काय मला सांग. सगळंच ओळखीचं वाटतंय. मी त्याला मराठीत लिहून देतो तुम्हाला पुढे देण्याचं गरजेचं आहे. नंबर सिस्टीमला काय म्हणतो आपण? संख्या प्रणाली. बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन, गणिती क्रिया, स्क्वेअर रूट, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या. लसावी मसावी, एलसीएम एचसीएफ. फ्रॅक्शन्स, अपूर्णांक. थर्ड्स अँड इंडायसिस, घातांक. सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप द्या. चेन रूल, त्रैराशिक म्हणणे मराठी. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे एकके, इक्वेशन्स, समीकरणे. अरिथमेटिक अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अंकगणितीय व भौमितिक श्रेणी.
यातलं वाचलेलं काय न वाचलेलं काय किंवा माहित असलेलं आतापर्यंत तर सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत आपल्याला 10वी पर्यंत. नंबर सिस्टम झालेलं आहे आपल्याला. आपण जे नंबरचे टाइप्स वगैरे डिस्कस केले. ठीक आहे. अनेक टाइप्स आहेत त्याच्यावरचे अनेक प्रकारचे प्रश्न. बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे काय किंवा गणिती क्रिया. बेसिक क्रिया कोणत्या वापरतो आपण? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत. आता तुम्हाला वाटतं की आपण शिकायच्या का? बघा गुणाकारावर प्रश्न आलेले आहेत. हा युपीएससीचे सांगतोय मी. म्हणजे जसे पीवायक्यूज बघू आपण तसं तुम्हाला लक्षात येईल की समजा आता एक प्रश्न आलेला 71 इंटू 73 इंटू 79 इंटू 80 समजा 698 हे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. युपीएससीचा अशा टाईपचा प्रश्न होता. एक्झॅक्ट आकडे हेच नसतील. प्रश्न असा होता की हा जेव्हा गुणाकार करू आपण त्यावेळेस युनिट प्लेसला कुठला? युनिट प्लेस म्हणजे काय? एकक स्थानी. ठीक आहे. कुठला अंक येईल हा जेव्हा गुणाकार पूर्ण तेव्हा एकक स्थानी कुठला अंक येईल हा युपीएससीचा प्रश्न. मग आर वी एक्सपेक्टेड टू डू द होल मल्टिप्लिकेशन हिअर? पूर्ण गुणाकार करायचा आहे का आपल्याला? ते करणं अपेक्षित आहे का? नाही. पण प्रश्न तर सोडवायचा. काय वाटतं मग? काय 6 येईल. ओके. कारण गुणाकार ही क्रिया जर आपल्याला कळाली, गुणाकार कसं करतो आपण? समजा फक्त आपण 71 गुणिले 73 करायचं. गुणाकार कसं करतो आपण? 73चा तर पाडा काही येत नाही आपल्याला. मग काय करतो आपण? पहिल्यांदा कशाने म्हणतो? 3 ने. 3 एक 3 असेल तर 21. इथे काय करतो खाली? प्लस देतो की 0 देतो? 7 एक 7 7 49. जे काही आहे ते 3 8 11 असं काहीतरी गुणाकार आला. आपल्याला यातलं काय पाहिजे? फक्त नंबर. युनिट प्लेस एकक स्थानचा तो किती आहे? 3. तो करण्यासाठी मला पूर्ण गुणाकार करायची गरज होती का? कारण 3 गुणिले 1 किती होतं? म्हणजे गुणाकारामध्ये जर आपल्याला युनिट प्लेस पाहिजे असेल तर फक्त कशाचा गुणाकार करायचा? युनिट प्लेस. म्हणजे समजा मी दुसरं तुम्हाला विचारलं होतं की 78 इंटू 96 तर युनिट प्लेसला काय येईल? आता डायरेक्ट सांगा 8चा आणि 6चा गुणाकार करा. 6 48 म्हणजे युनिट प्लेसला काय आलं? झालं उत्तर तुमचे. पूर्ण गुणाकार करायची गरज आहे? नाही. हेच करायचं आपल्याला. आपल्याला या उत्तराचे युनिट प्लेस जर पाहिजे असेल तर आपल्याला कशाचा गुणाकार करायचा? फक्त ह्या सगळ्यांच्या युनिट प्लेसेस. मग मला सांगा 8 आणि 6चा गुणाकार केला 8 सख 48. युनिट प्लेस काय आला? 8 आला. त्या 8 न पुढे 8 9 72. युनिट प्लेस काय आला? 2 ने 3 ला गुणलं तर 6 आणि 6 एक फायनल युनिट प्लेस काय आलं? 6. म्हणजे गुणाकाराच्या बेसिक क्रियेवर ते त्यांनी प्रश्न विचारला. आपल्याला हे लक्षात येत नाही की युनिट प्लेस काढायचं असेल तर फक्त कशाचा गुणाकार करावा लागेल? त्याच्या युनिट प्लेसेस. एका वर्षी सेम प्रश्न आला होता की 71 72 अप टू 79 याचा युनिट प्लेस काय? 71 72 73 74 75 कुठपर्यंत? 79 पर्यंत. तर मग काय करावं लागेल आपल्याला? 1 ते 9 पर्यंत 1 ते 9 पर्यंतचा गुणाकार. पण तो पण वेळ लागेलच ना त्याला. पण यामध्ये जर तुम्हाला हे लक्षात आलं की एक संख्या कोणती आहे? समजा इथं 72 आहे, 73 आहे, 74 आहे, 75 आहे का नाही यामध्ये? सॉरी 74 75. ह्या 5 ने जर मी ह्या 4 ला गुणलं तर किती येतं? युनिट प्लेस किती आलं? 0. आणि 0 न पुढे किती दाई गुणलं तर 0. फायनल याचं युनिट प्लेस काय? 0. म्हणजे अजून वेळ वाचला. राईट. तर असे प्रश्न आलेले ते तुमचं बेसिक इंटेलिजन्स चेक करत. 20 पर्यंत प्रश्न आहे. कोणाला लहानपणी केलं तरी पाठव स्कूलमध्ये असताना वगैरे टेबल्स म्हणतात ना इंग्लिश. मी गणित मराठीत शिकले पूर्ण 10वी पर्यंत जे काही झालेलं आहे. पण ठीक आहे. तर आता कितीपर्यंत तुम्हाला पाठवलं? 23.
हे एकदम असं मधला 23 जनरली लोक म्हणतात की 20 पर्यंत येतं किंवा ठीक आहे. तर म्हणजे ठीक आहे, मी काही तुम्हाला पाठ करा म्हणून सांगत नाही, असलेला फायदा असतो. तुमचा वेळ वाचतो, किमान अर्धा मिनिट वाचतो. एखादा गुन्हेगार करताय समजा तुम्ही 27 153 गुणिले 27 असं काही, तर 7 न आणि मग 2 न करण्यापेक्षा 27चा पाडा माहित असेल तर तिथं तो तुमचा वेळ वाचत असतो आणि कॉन्फिडन्स पण येतो तुम्हाला. थोडासा कॅल्क्युलेशन फास्ट व्हायला लागले ना, आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. तर बघा म्हणजे 20 पर्यंत तरी ऍटलिस्ट माहित पाहिजे, 30 पर्यंत असतील तर अधिकच उत्तम. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा होत असतो. ह्या सगळ्यांचा मिळून जे काही रिझल्ट असतो, म्हणजे जर तुमच्यापैकी काही जण एमपीएससीच्या इतर परीक्षा समजा कंबाईन वगैरे देतात, तर कंबाईनचा तुम्हाला माहित आहे, कालच झाली ना कंबाईन, दिली काल तुमच्यापैकी का नाही? कंबाईनला कसं असतं बघा की 100 मार्काचा पेपर आहे आणि 60 मिनिट आहे. 60 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सोडत. म्हणजे तिथं तर तुम्हाला इथं एका प्रश्नाला 1.5 मिनिटं मिळतं, तिथं एका प्रश्नाला 36 सेकंद मिळतं. आणि त्या 100 प्रश्नापैकी 20 प्रश्न मॅथ रिझनिंगचे, राईट? म्हणजे तिथं आणखीनच थोडी काय म्हणतात त्याला, आपल्याला स्पीड जास्त असण्यासाठी काय गरजेचं आहे? कॅल्क्युलेशन फास्ट होणं, स्टेप्स कमीत कमी लागणं, तिथं फार काम होईल. जर काही जण असतील देणारे किंवा द्यायची इच्छा असलेले, पण त्यांच्यासाठी सांगतो की पाणी वगैरे फार तिथं काम हवं. तर टेस्ट आपण बघितले, दोनची माहिती आपल्याला, 3ची, 4ची कोणाला माहिती? 4ची टेस्ट तर एंडिंगला 0 पाहिजे किंवा काय काय शेवटचे एंडिंगला 0 पाहिजे हा. किंवा मग 2 ने जर तसं होत असेल. शेवटच्या दोन अंकांना जर 4ने भाग जात, बरोबर, शेवटच्या 2 अंकांना पण कितीही मोठी संख्या असू द्या, समजा मी अशी संख्या दिली 1 5 9 6 3 2 1 0 5 2 अशी काहीतरी लिहिली, 4ने भाग जातो का विचार, तर आपल्याला काय बघायचं यातलं? फक्त शेवटचे 2. 52ला जातो का 4ने भाग? कितीच्या पाड्यात येतं 52? 13 चोक 52. तर 4ने 52ला पूर्ण भाग जातो, 13चा भाग, म्हणजे 4ने ह्या पूर्ण संख्येला भाग जातो. चारने या पूर्ण संख्येला भाग देतो. पूर्ण आपल्याला घालत बसायची गरज आहे का? बघा, टेस्ट पण कशा लक्षात ठेवायच्या किंवा कशावर राहू शकतात. 3ची तुम्हाला माहित झाली ना, 3ची काय सांगितली तुम्ही? की अंकांची बेरीज करायची आणि त्याला 3ने भाग द्यायची. तशीच 9ची पण काय अंकांची बेरीज करायची आणि त्याला कितीने भाग घालायचा? 9ने भाग. जशी 4ची आहे, 4ची काय शेवटचे 2, तशी 8ची शेवटचे 3 अंक बघतो आपण. 8 4 साठी आपण फक्त शेवटचे 2 अंक बघतो, 8 साठी शेवटचे 3 अंक. 5ची सोपी आहे, 0 शेवटी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे दिलेल्या संख्येत, तर 5ने पूर्ण भाग. अशा वेगवेगळ्या टेस्ट आपण वापरतो. त्या टेस्टवरती प्रश्न आलेले आहेत खूपदा. 4ची टेस्ट कशासाठी वापरतो आपण? प्रॅक्टिकल लाईफ. येस, लीप इयर ओळखण्यासाठी. हे लीप इयर आहे का 2026? नाही, कारण ते 4च्या टेस्ट मध्ये बसतं का? नाही, 26ला 4ने भाग जातो. पुढचं लीप इयर कोणतं आहे? 2028. एलसीएम एचसीएफचा अर्थ काय? तो अर्थ आहे का त्याचा? तो लॉंग फॉर्म जातो. अर्थ काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. यातनं अर्थ लक्षात येतो का नेमकं काय म्हणायचं? आपण लहानपणापासून लसण बसवायची, हे जेव्हापासून कळतंय कधी तेव्हापासून कळतो काय नेमका तो प्रकार काय आहे, का काढतो आपण ते. लसळी काढतो म्हणजे काय काढतो, लसळी काढतो म्हणजे काय काढतो. लिस्ट लॉंग फॉर्म काय एलसीएमचा? लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, मल्टिपलचा अर्थ काय असतो? मल्टिपलचा अर्थ काय? त्याच्या पटीत येणारे संख्या. ठीक आहे, बघा
लिस्ट कॉमन मल्टिपल, किंवा मराठीत त्याला काय म्हणतात तुम्ही? लॉंग फॉर्म सांगा मराठीत. लघुत्तम सामायिक काय? वीचं काय? विभाज्य का विभाजक? विभाजक, विभाज्य. ठीक आहे. मल्टिपल म्हणजे विभाज्य. इंग्लिशमध्ये जास्त सोपं वाटतं कारण मल्टिपल आपल्याला लक्षात येतं की पटीतलं गोष्ट. ठीक आहे. समजा मी बरं आधी एक सांगा की लसावी मसावा एकाच संख्येचा असतो की दोन संख्यांचा असतो का दोन पेक्षा जास्त? एलसीएम एचसीएफ जे आपण काढतो त्याच्यासाठी एकच संख्या मी दिली तुम्हाला की 50चा एलसीएम काढा. आपण काढू शकतो का? एलसीएम एचसीएफ साठी ऍटलिस्ट दोन संख्या, ऍटलिस्ट. आता समजा मी तुम्हाला इथं दोन संख्या देतात 15 आणि 20, राईट. यांचा आपल्याला समजा एलसीएम काढायचं. आपण त्याच्या लॉंग फॉर्म वरून जाऊ. काय म्हणलं? लिस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय? मल्टिपल म्हणजे काय? पटीतल्या संख्या. मग 15च्या पटीतल्या संख्या सांगा मला काय काय? 5, 3. पटीतल्या संख्या. 15च्या पटीतल्या संख्या म्हणजे 15चा पाढा. ठीक आहे. 15 आहे का? 15 दुनी 30, 30 15 दुनी 60, 75, 90, 105, 120, 135, 150, 165, 180 आणि 100. मल्टिपल किती असतात एखाद्या संख्येला? असंख्य असतात. बरोबर. तसेच 20चे मल्टिपल काय? 40, 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 180, 200 आणि 100. एका शब्दाचं काम केलं आपण मल्टिपल. वरचा शब्द काय? कॉमन. आता यातलं कॉमन काय काय? 60. त्यानंतर 120, 180. अजून पुढे गेलो तर अजून आपण मल्टिपल्स घेतले त्यातला कॉमन घेतले त्यातला कसला पाहिजे? हे जे कॉमन मिळाले त्यातला लिस्ट कोणता आहे? 15 आणि 20चा एलसीएम किती आहे? लिस्ट कॉमन मल्टिपल. त्याला वर्ड्स मध्ये कसं सांगायचं होतं की 15 आणि 20चा एलसीएम 60 म्हणजे काय? 15 आणि 20च्या पटीतली पहिली संख्या कोणती आहे? 7. दोघांच्याही पटीतली फर्स्ट नंबर कोणता आहे? 7. लक्षात आले? एलसीएम काय असतो? म्हणजे आता दुसरं जर समजा मी तुम्हाला साधं उदाहरण विचारतो 10 आणि 15चा मला एलसीएम काढायचं आहे. आता आपण तोंडी सांगू शकतो. या दोघांच्या पटीत येणारी पहिली संख्या कोणती आहे? कॉमन 30 आहे का नाही? 15 दुनी 30 ते 10च्या पण पटीत येते. म्हणजे यांचा एलसीएम किती आला? 30. झालं उपाय. राईट. तेच एचसीएफ काय असतो? हे आपण परत बघणार होतो. म्हणजे आज नाही तर संपला म्हणाले तसं. एचसीएफ म्हणजे काय? हायएस्ट कॉमन फॅक्टर, किंवा मराठीत त्याला आपण मसावी म्हणतो. महत्तम सामायिक इथे विभाजक. आता समजा 30 आणि 45 अशा दोन संख्या, यांचं आपल्याला काय करायचं आता? फॅक्टर किंवा विभाजकचा अर्थ काय असतो? म्हणजे आता उलट आहे. 30ला कशा कशाने भाग जातो? 30ला कशा कशाने भाग जातो सांगा? 1 वर नेहमी अन्याय करतात. 1 ने जातो का? 1 ने कशाला जातो? सुरुवात कुठून करायची? 1. पुढं 2 ने जातो. पुढे 3. 4 ने जातो का? 5, 6, 10, 15 आणि 30 ने पण जातोस. म्हणजे 30चे फॅक्टर्स किती आले? एवढे. फॅक्टर्स लिमिटेड असतात. राईट. मल्टिपल मात्र
इन्फायनाईट असतं. तसंच 45चे सांगा फॅक्टर्स. 1 1 3 एकने जातो, 3 तीनने डिवाइड होतं याला, 5 फाईव्हने होतं, 9ने होतं, 15 15च्या पाडे बघा इथे कामचे कशा कुठल्या पाड्यात येते 45. 15ने होतं आणि डायरेक्ट 45. आपण काय केलं, दोन्ही संख्येचे काय काढले, फॅक्टर काढले. त्यातले काय बघायचे, कॉमन काय काय सांगा कॉमन. 1 3 1 5 5 15 50. त्यातला कसला पाहिजे, हायेस्ट 50. म्हणजे 30 आणि 45चा मसावी किंवा एचसीएफ किती आलं, 50. म्हणजे 30 आणि 45ला भाग घालू शकेल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 15. 30ला पण भाग घालेल आणि 45ला पण भाग घालेल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 15 आहे. लक्षात आलं. समजा मी तुम्हाला विचारलं की 80 आणि 100चा मग एचसीएफ काय असेल, 80ला पण भाग घालेल आणि 100ला भाग घालेल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? अशी मोठ्यात मोठ्या संख्या कोणती आहे जी 80ला पण भाग घालेल आणि 100ला भाग. 20च्या पाड्यात 80 पण येतं, 100 पण येतं. 20 पेक्षा कुठली मोठी मिळणार नाही. तर हा काय झाला, 20 काय झाला याचा मसावी किंवा एचसी. राईट. हा या झाल्या या दोन म्हणजे बेसिक कन्सेप्ट, याचा बेसिक अर्थ हे काय असतं नेमकं. लसावी काढतो म्हणजे काय करतो, मसावी काढतो म्हणजे काय. बरेचदा काय करतात की डायरेक्ट मग मेथड शिकवतात की हा हे असं असं करायचं, अवयव पाडायचे, त्यातले कॉमन घ्यायचे. अरे पण का करतोय आपण, कशासाठी करतोय, हे थोडं आपल्याला लक्षात जर आलं ना गोष्टी सोप्या होतात. पुढचं आहे फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. बऱ्याच लोकांना अपूर्णांकांची भीती वाटते. अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन कशाला म्हणतो आपण. बऱ्याचदा आपल्याला बेरीज वजाबाकी जमते नॉर्मल संख्यांची, पण अपूर्णांकांची बेरीज आली की 1/7 प्लस समजा 7/9 असं काहीतरी, इथं थोडीशी अडचण येते. मग आता काय करायचं, ठीक आहे. ठीक आहे. तर हे फ्रॅक्शन वरच्या ज्या काही ऍक्शन्स असतात, त्यांची ऍडिशन, त्यांचे सबट्रॅक्शन, त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं डिव्हिजन, ह्या गोष्टी आपल्याला बेसिक मध्ये शिकायच्या आहेत. तर अडचण आहे का नाही यामध्ये कुणाला, अशा गोष्टीमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो का जमतात व्यवस्थित. काय येतो, ठीक आहे. पुढचं आहे सर्ट्स अँड इंडायसेस. म्हणजे काय म्हटलं मी, घातांक. ठीक आहे. इंडायसेस म्हणजे घातांक. घातांकाचे आपण रूल्स शिकलेले असतात, इंडायसेसचे रूल्स आठवतात का, बघा एखादा रूल आठवतो का. शेवटी घातांक म्हणजे काय किंवा इंडायसेस म्हणजे काय, समजा मी a⁴m लिहिलं, याचा मिनिंग काय असतो, a⁴m चा मिनिंग काय, एचा घातांक m, याचा मिनिंग काय. किंवा जर संख्येत लिहिलं 7चा घातांक 5, याचा मिनिंग काय. 7चा स्वतःशी किती वेळेस गुणाकार, 5 वेळेस गुणाकार. बरोबर. घातांकाचा अर्थ काय असतो की तेवढ्या वेळेस गुणाकार करायचा. बरोबर. मग याच्या रिलेटेड काही रूल्स आहेत. जर तुम्हाला आठवत असतील, एचा घातांक m गुणिले एचा घातांक n, याला म्हणतात बेस, याला म्हणतात पॉवर. बेस सेम असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची काय होते, ऍडिशन होते. ज्याचं उत्तर काय असतं, एचा पॉवर m प्लस n. म्हणजे 5चा घातांक हे 7चा घातांक 5 इंटू 7चा घातांक 3 असेल तर याचा आन्सर काय मग, बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर पॉवरची काय होणार, ऍडिशन होणार. इट विल बी 7 टू द पॉवर 8. 7 टू द पॉवर 8 पॉवरची ऍडिशन. ते जर एकदा डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. तर असे काही 8-10 रूल्स आहेत इंडायसेसचे, ते आपण बघूया. त्यानंतरचं आहे सिम्प्लिफिकेशन. म्हणजेच काय, त्याला मराठीत आपण सरळ रूप द्यावं. त्यामध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन येतात. बॉडमास रूल. बॉडमास रूल माहितीये काय, बॉडमास कशासाठी वापरला जातो, बॉडमास रूल
तर ते मल्टिपल बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन असतील तर त्यातलं पहिलं कुठलं करायचं? म्हणजे एकापेक्षा जास्त जर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त गणिती क्रिया असतील, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, तर त्या क्रियांचा क्रम कसा असला, सगळ्यात आधी कुठली, सगळ्यात शेवटी कुठली, हा जो क्रम आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉडमास. BODMAS. B फॉर ब्रॅकेट O फॉर ऑफ, कधी कधी वर्ड मध्ये पण असतो. D फॉर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. तर हे पण अत्यंत बेसिक आहे आणि यावरही 25 ला सुद्धा प्रश्न आहे यावर. तर कारण तुमचा एक जरी क्रम चुकला, तुम्ही आधी डिव्हिजनच्या ऐवजी ऍडिशन केली किंवा काही वेगळं, तर तुमचं पूर्णपणे उत्तर ते चुकू शकतं. कधी कधी या बॉडमासच्या आधी व्ही एक असतं, माहिती आहे कोणाला? व्ही बॉडमास पण म्हणतात त्याला. व्हीचा अर्थ असतो की 12. म्हणजे समजा 81 डिवायडेड बाय 9 प्लस सपोज आपण काय करूया 18 असं काही. ठीक आहे. आता इथं ऑब्व्हियसली तुम्ही आधी कुठली ऍक्शन करता, डिव्हिजनची करा. ठीक आहे, आपल्या बॉडमास प्रोड्यूस. पण कधी कधी काय करतात ते असं बार, त्या बारचा अर्थ हे जे मी सुरुवातीला लिहिले, त्या बारचा अर्थ असतो की बॉडमास रूल काही सांगू, सगळ्यात आधी कुठली करायची ऍक्शन ज्याच्यावर बार आहे. राईट. तर मग इथं याचं उत्तर काय येणार तुमचं? 18 प्लस 9 किती? 27. 27. 81 ला 27 ने भागलं. राईट. तर क्वचित जर असा कुठं तुम्हाला बार दिसला क्वेश्चन मध्ये, तर त्याचा मिनिंग काय घ्यायचं? आधी ते करायचं, मग बॉडमास रूल लावायचं. राईट. त्या सिम्प्लिफिकेशनच्या चॅप्टर मध्ये बॉडमास रूल सोबतच अजून काही फॉर्म्युलांचा पण उपयोग होतो. आपण जे शिकलेले तुम्हाला आठवतील कदाचित, आठवतो का असले फॉर्म्युले? विस्ताराची सूत्रे म्हणतात मराठीत त्याला, किंवा फॉर्म्युला ऑफ एक्सपान्शन. काय आहे एक्सपान्शन? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, A square plus 2AB plus this. ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. तसंच ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2AB प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, A plus B minus. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. एकदा मला वाटतं एमपीएससी ला आलेला प्रश्न होता की असं कुठल्या तरी एका कंबाईन वगैरे मिळालेलं 9999 स्क्वेअर मायनस 9998 स्क्वेअर. आता जर आपल्याला हे सोडवायचं असेल तर काय करावं? म्हणजे हा स्क्वेअर करा. स्क्वेअर करणं म्हणजे काय? 9999 ला 9999 लिहून, मग 9998 ला 9998 लिहून, आणि मग त्यांची बदल. हे करणं वेळ हवा आहे का? म्हणजेच आपल्याला ते करायचं नाही. जिथे खूप जास्त वेळ आपल्याला वाटलं ना, की स्वतःला सांगायचं की हे आपल्याला असं करायचं, की आपल्याकडनं हे असं एक्सपेक्टेड नाही. मग आता तुम्हाला इथं फॉर्म्युले दिले, त्यांचा वापर करता येईल का? हो. कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? या फॉर्म्युल्यानुसार बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो पहिल्या ब्रॅकेटमध्ये, ए अधिक बी म्हणजे पहिली संख्या अधिक दुसरी संख्या 9999 प्लस 9998, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिली संख्या वजा 9999 मायनस ही बेरीज काय? बेरीज न करता सांगायची बेरीज काय? हे 1000 पेक्षा किती कमी? हे 1000 पेक्षा किती कमी? बेरीज 1000 आणि 1000 2000, 2000 पेक्षा किती कमी? एक कमी आणि दोन म्हणजे 3 न कमी. 2000 मधून 3 मायनस 1970. ठीक आहे. बेरीज न करता पण आपण काही वेळा करू शकतो. इथे काही चिन्ह गुणाकार 9999 मधून 9998. ठीक आहे. फायनल आन्सर काय आलं तुमचं? 1997. म्हणजे एवढा स्क्वेअर करत बसला असतात तर किती वेळ लागला?
अशा फॉर्म्युल्यांचा अशा ठिकाणी उपयोग, राईट. असे एक 7-8 फॉर्म्युले आहेत, ते पण आपण त्यामध्ये शिकणार. खूप भडीमार नाही होतोय, तेही सांगू शकतो आपण, त्याबद्दल काही हे नाही. नंतर आपण एक एक लेक्चर एका चॅप्टरला देणार आहोत. ते 4 डिजिट मध्ये कसं काय 5 मध्ये येईल ना? तर ते 19,900 एवढं. कोणतं? हो सॉरी, एकच मिनिट. हे 10,000 पेक्षा एक कमी आहे, आणि हे 10,000 पेक्षा 2 म्हणजे उत्तर किती? 20,000 3 19,907. इथं पण काही 19,907. गुड ऑब्झर्वेशन. याच्यातून काय शिकलो आपण? सिली मिस्टेक टाळायचं. ठीक आहे. तर हे म्हणजे आठवण मी म्हणलं ना, आपल्याला माहित काय काय पाहिजे, वर्गमूळ ते जे आहेत 1 ते 30 पर्यंत. तसंच हे काही फॉर्म्युले आहेत, याचंही थोडंसं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल परीक्षेपुरतं तरी. पुढचं आहे चेन रूल. आता हे कदाचित ही फ्रेज तुम्ही ऐकली नसेल मला माहिती. चेन रूल म्हणजे काय, किंवा मराठीत त्याला आपण काय म्हणतो, त्रैराशिक मांडणी. साधा आपण जे कॉमन सेन्स वापरतो बघा, की समजा 10 पेन 70 रुपयाला आहे. पेन आणि त्यांची किंमत 10 पेन 70 रुपयाला, तर समजा 35 पेनची किंमत काय असं तर काढायचं नाही. अशी मांडणी करता का नाही? 10 पेनची किंमत 70 रुपये, तर 35 पेनची किंमत किती, कसं काढता येईल? क्रॉस माहिती. बरोबर. आधी मला एक सांगा की हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का इनव्हर्स प्रोपोर्शन? डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये डिफरन्स काय? डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय? समचलन ज्याला म्हणतो. डावी बाजू वाढल्यावर उजवी बाजू पण वाढत असते. या ठिकाणी डावी बाजू वाढल्यावर उजवी बाजू वाढणारी नाही, म्हणजे याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट प्रोपोर्शन. अशा वेळेस उत्तर कसं काढतो आपण? क्रॉस मल्टिप्लाय. 10 पेनची किंमत 70 रुपये, तर 35 पेनची किंमत x रुपये. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 10 गुणिले x बरोबर 70 गुणिले 35, तर x ची किंमत काय येईल मग? 70 गुणिले 35, आणि हे 10 इकडे काय होईल? भागाकार. 0 कॅन्सल. 7 ने 35 ला गुणलं तर 7 35 8 3 7 21 आणि 3 35 पेनची किंमत काय येईल? 250. याला म्हणतात चेन रूल किंवा त्रैराशिक मांडणी. त्रैराशिकचा अर्थ काय की त्रैराशिक म्हणजे काय? 3 राशी. 4 पैकी तुम्हाला 3 गोष्टी माहिती आणि चौथी शोधायची, राईट. पण हे दरवेळेस असंच असेल का? इनव्हर्स प्रोपोर्शन पण असू शकते. कधी असू शकते? एखादं एक्झाम्पल. इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे काय? डाव्या बाजूला वाढते गोष्ट आणि उजव्या बाजूला कमी होईल. असं कधी होऊ शकतं? कधी होतं? एखादं उदाहरण सांगा की एक गोष्ट वाढल्यावर दुसरी गोष्ट कमी होणं. कामगारांचं बरोबर. डिमांड अँड सप्लाय. येस. किंवा समजा नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांना लागणारे डेज, राईट. 80 वर्कर्स एक काम समजा 16 दिवसात करतात, राईट. तर आता आपण वर्कर डबल केली, 160 केली, तर आता किती दिवस? 80 वर्कर 16 दिवसात काम करतात. आता वर्कर काय केलेत आपण? वाढवले, तर लागणारे दिवस काय होते? कमी होते. म्हणजे डावी बाजू वाढल्यावर उजवी बाजू कमी होते. तर हे सुद्धा चेन रूलचं, फक्त या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन असं सरळ सरळ करावं. मगाच्या ह्याच्यात आपण कसं केलं होतं? क्रॉस केलं होतं. इनव्हर्स प्रोपोर्शन जेव्हा असतं तेव्हा मल्टिप्लिकेशन सरळ करावं. म्हणजे 80 गुणिले 16 बरोबर 160 गुणिले एक्स. तर एक्स ची किंमत कशी येईल मग? 80 गुणिले 16 आणि 160 इकडे भागाकारात होईल. हे 80 ची दुप्पट आहे आणि हे 82
16 म्हणजे ते काम आता किती दिवसात पूर्ण होईल? 8 दिवस. आणि हे लॉजिकल पण आहे ना, वर्कर डबल केले म्हणजे दिवस काय होते? अर्धे होते, हाफ. तर ह्याला इनव्हर्स प्रोपोर्शन. इक्वेशन्स आपण डिस्कस केलं की इक्वेशन 3 प्रकारचे इक्वेशन असतात. 3 प्रकारचे म्हणजे कसे? सिंगल व्हेरिएबल इक्वेशन. सिंगल व्हेरिएबल म्हणजे काय? आपण जे एक्स धरलो, एक्स इज अ व्हेरिएबल. आता मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं बघा ऑड नंबरचं, त्यामध्ये फक्त एक्स वापरलं होतं ना आपण, त्याला काय म्हणतो आपण? सिंगल व्हेरिएबल. कधी कधी एकापेक्षा जास्त वापरलं, त्याला मग लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स. फॉर एक्झाम्पल समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7, अशा प्रकारचे सोडवायचो कधी आपण शाळेमध्ये, तर त्यांना म्हणतात लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि तिसरा टाईप आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे अशा प्रकारचे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस, ज्यामध्ये अशी स्क्वेअर वाला पद असतं, त्याला वर्ग समीकरण म्हणतात. हे एकचल समीकरण, एक सामायिक समीकरण आणि वर्ग मराठीत जर वर्ड प्रॉब्लेमला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्याला आपण जरा जास्त भर देणार आहोत, त्याच्यावर आपण फोकस ठेवू. आणि बेसिक मध्ये शेवटचा पार्ट आहे अरिथमॅटिक अँड जिओमेट्रिक प्रोग्रेशन. हे पण मला वाटतं 10वीला वगैरे हा चॅप्टर आहे. अंकगणितीय श्रेणी आणि भौमितिक श्रेणी. ते ऍक्च्युली ती श्रेणी दाखवल्यावर तुम्हाला कदाचित लक्षात येईल की समजा मी एक सिरीज लिहिली 7 - 3. अशा मी 3 सिरीज लिहिले. तर क्वेश्चन मार्कच्या जागी समजा पहिल्या सिरीज मध्ये तुम्हाला सांगता येईल का क्वेश्चन मार्कच्या जागी काय? नाही. सांगता येईल का? नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? कारण काही लॉजिकच नाही. ते जे नंबर्स अरेंज केलेले आहेत ते रॅन्डम आहेत. मध्येच निगेटिव्ह आलेत नंबर, मध्येच एकदम 4 अंकी पॉझिटिव्ह नंबर आहे, मध्येच 3 अंकी मध्ये 0 आलेले आहेत. काही आपल्याला सिक्वेन्सच त्यातला कळत नाही. पुढची संख्या लिहिण्यासाठी मला काहीतरी हाती लॉजिक लागलं पाहिजे, बरोबर? दुसऱ्या सिरीज मध्ये सांगता येईल का? कसं सांगता येईल? काय काय तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन आलं? 6 ने संख्या काय होत चालत? वाढत चालत. नंबर्स आर इन्क्रीजिंग बाय 6. सो 9 + 6 15, 15 + 6 21, + 6 + 6 + 6. पुढं पण काय होणार? 39 + 6 45. त्याच्यात पुढं निघेल तर 16. आणि तिसऱ्यामध्ये 3 ने मल्टिप्लाय होते. 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक 108, 108 324. तसंच आता 3 ने मल्टिप्लाय केलं तर 972. 300 ची तिप्पट 900, 24 त्रिक 72, 972. जिथं डिफरन्स सेम असतो, याचा डिफरन्स सेम आहे का नाही प्रत्येक 2 नंबर मध्ये, त्याला काय म्हणतात? अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी. आणि जिथं मल्टिप्लाइंग फॅक्टर सेम असतो, ते कशाने गुंतोय, पटीत संख्या वाढत चालत ना. किती पटीत? 3 पटीत. जिथं पट समान असते त्याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन.
किंवा भौमितिक श्रेणी. तर या खालच्या 2 अंकगणिती आणि भौमितिकवर प्रश्न येतात. म्हणजे आता आपण नेक्स्ट संख्या शोधली, ह्या श्रेणीमधली 100वी संख्या पण आपण शोधू शकतो, 1000वी संख्या पण शोधू शकतो. तसंच या पण त्याचे फॉर्म्युले आहेत, तर त्याचे काही ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघता येईल. फॉर्म्युले असलेले मोजकेच चॅप्टर आहेत, त्यातला हा एक चॅप्टर आहे. फॉर्म्युले अजून कशा विषयात आहेत सांगा बरं, आठवतंय का तुम्हाला? फॉर्म्युलेवाले चॅप्टर गणितातले कोणते? त्यामध्ये काही सूत्र वापरावे लागतात. व्याज सरळ सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट एक फॉर्म्युला आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट एक. तसंच आणखी जॉमेट्रीमध्ये फॉर्म्युले म्हणजे भूमितीचे, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, घनफळ, व्हॉल्यूम, राईट, या रिलेटेड असतात. प्रोबॅबिलिटी मध्ये एक फॉर्म्युला. असे 3-4 चॅप्टर आहेत ज्यामध्ये बेसिक काही फॉर्म्युले आहेत. शक्यतो फॉर्म्युल्याशिवाय सोडवणं, कारण काही गोष्टी लक्षात ठेवणं अवघड असतं. म्हणजे तुम्ही काही पुस्तकं रेफर करत असाल समजा, तर त्यामध्ये बऱ्याचदा डायरेक्ट काहीतरी फॉर्म्युला बनवून त्यांनी उत्तर काढून दिले, ते आपल्याला समजत. त्यामुळे जितकं बेसिक अंडरस्टँडिंग कॉमन सेन्सने आपल्याला सोडवत आहे तेवढं जास्त चांगलं, राईट. तर हा बेसिक न्यूमरसीचा पार्ट झाला. उद्याच्या आपण लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करूया की रिझनिंग मध्ये काय काय आहे. ऍक्च्युली गणितामध्ये अजून आपल्याला हे पण महत्वाचे चॅप्टर आहे. म्हणजे बेसिक गणित सोडलं तर काय काय उरतो, राईट. हे सुद्धा 10th लेवल पर्यंतच आहे. ऍव्हरेज होतं का नाही? ऍव्हरेज म्हणजे काय? सरासरी. सरासरी म्हणजे काय? ऍव्हरेज म्हणून बघा. त्याचा मी कन्सेप्ट विचारतो, व्हॉट इज ऍव्हरेज? ऍव्हरेज काढतो म्हणजे काय करतो? तुमच्या इथं बसलेल्या सगळ्यांचं मला जर ऍव्हरेज समजा वेट काढायचं तर तुम्ही कसं काढणार? सगळ्यांच्या वेटची ऍडिशन करणार आणि त्याला डिवाइड, नंबर ऑफ स्टुडंट्स याच्याने डिवाइड, ते म्हणजे ऍव्हरेज. मी हे म्हणतो की मी जेव्हा अर्थ विचारतो तेव्हा त्या कन्सेप्टचा अर्थ विचारतो. मुलं त्याचा इंग्लिश किंवा मराठीतला हे सांगतो, प्रतिशब्द सांगतो. तसं नाही. पर्सेंटेज म्हणलं की शेकडेवारी म्हणाल तुम्ही, तर म्हणजे काय? बरोबर आहे ना? तर ऍव्हरेज पर्सेंटेज म्हणजे काय, शेकडेवारी म्हणजे काय? पर्सेंटेज काढता म्हणजे काय करता? 100च्या याच्याने सांगितले एखादी 100च्या कंपॅरिझन, बरोबर. आउट ऑफ म्हणजे माझ्याकडे 4 चॉकलेट आहेत, त्यातले 2 चॉकलेट मी खाऊन टाकली, म्हणजे किती टक्के चॉकलेट खाल्ली? 50%, राईट. 4 मधले 2 खाल्ले म्हणजे 100 असते, तर त्यातले मी 50 खाल्ल्यासारखे, अर्धे. कुठल्याही गोष्टीची तुलना 100 सोबत जेव्हा करतो त्याला काय म्हणतात? आपण मार्क पर्सेंटेज कशी काढतो शाळेत, जे काही मार्क पडले. तुम्हाला 10वीला किती टोटल परीक्षा किती मार्कांची राहायची? 600, बरोबर. आणि मग आपण असं काढायचो 600 पैकी तुम्हाला किती मिळाले एखाद्याने सांगा, कुठेही सांगा, काही सांगा, खरे सांगा. 590, 572, 600 पैकी 572. तर मग आपण काय करायचो? 100 पैकी किती, असंच काढायचं ना पर्सेंटेज. 6 ने भागलं तर किती होईल मग? 96, 54, किती उरले? 3 उरले, 32 झाले. 30, 2 उरले, 20 झाले. काहीतरी काढतो टक्केवारी किती आली? 95.33. म्हणजे प्रत्येक 100 मार्कामागे त्याला किती मिळाले? 95. असा त्याचा अर्थ. 600 पैकी 572 म्हणजे प्रत्येक 100 माग 95.3. पुढचं महत्वाचं आहे रेशिओ आणि प्रोपोर्शन, म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण म्हणतो. टाइम अँड वर्क, जशी कामगारांची उदाहरणं असतात, तुम्ही ती बघितली असेल, राईट. एक व्यक्ती एवढ्या दिवसात काम करतो, दुसरा व्यक्ती एवढ्या दिवसात करतो, दोघे एकत्र आले. समजा एक व्यक्ती 16 दिवसात काम करतो, दुसरा व्यक्ती 24 दिवसात. दोघं जर मिळून काम करायला लागले तर तुमच्या उत्तराचा अंदाज काय असेल? पहिला पर्याय समजा
20 दिवस. दुसरा पर्याय आहे 16 ते 24च्या मध्ये. तिसरा पर्याय आहे 24 पेक्षा जास्त. चौथा पर्याय 16 पेक्षा कमी. तर याचं उत्तर काय असेल की एक व्यक्ती एक काम 16 दिवसात करतोय, दुसरी व्यक्ती 24 दिवसात करते तेच काम एक टाइम. आता ते दोघे एकत्र आले आणि ते काम करणार. 16 ते 16च्या मध्ये. 16 ते 24च्या मध्ये. ओके, नक्की 20 का नाही? 20 तर त्याचं ऍव्हरेज निघते ना. मग 20 का नाही? इफिशियन्सी आहे. इफिशियन्सी व्हेरी होऊ शकते. ओके, पण उत्तर 16 ते 24च्या मध्ये गेला पाहिजे. या व्यतिरिक्त कोणाला काही म्हणायचं? आता एक लॉजिकल प्रश्न विचारतो. समजा ए म्हणजे मी आहे, मी ते काम किती दिवसात करतोय? एकटा. किती दिवसात करतोय? 16. आता मला मदतीला कोणीतरी येत. हा बी आला म्हणजे मदतीला आला ना मला. मी एकटा जर मी 16 दिवसात करतोय तर कुणाच्या मदतीनं मला जास्त दिवस लागतील का कमी? कमी लागतील ना, ऑब्व्हियसली कमी लागतील. कारण मी एकटा तर 16 दिवसात संपवतोय. आता दुसरा मला काहीतरी हेल्पच करणार, तर उत्तर किती असायला? 12. 16 पेक्षा कमी दिवसात. हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की हा एक 16 एक 24 म्हणजे मध्ये कुठंतरी, असं नाही. ते काम पूर्ण एक माणूस जर 16 दिवसात करतोय तर दोघं जर मिळून आणखी कमीच दिवसात करते. उत्तर काय असेल पाहिजे? 16 कमी. हो, थोडं बऱ्याचदा अशा लॉजिक लावण्याला 2 ऑप्शन कट होऊन जातात. कळते का? ते फार फार आपल्याला समजा घाई आहे तर तिथं आपण थोडस कॉमन सेन्स जर वापरलं तर खूप जाईल. कारण असं नाहीये ना की हे दोघे एकत्र काम करतायत म्हणजे यांची इफिशियन्सी थोडीच कमी होणार. हा तर तेवढंच काम करणार आहे जेवढं आधी करतो. मग मोठा भाग हा करेल ए वाला, कारण त्याची स्पीड जास्त. तो 16 दिवसात करतो. पण दुसरा काहीतरी मदतच होती ते. उत्तर काय? 16 पेक्षा. तर असेच हे बाकी पण आहेत. स्पीड डिस्टन्स टाइम म्हणजे रेल्वेचे वगैरे एक्झाम्पल आपण बघतो. ठीक आहे, एक रेल्वे ब्रिज ओलांडण्याला किती वेळ घेईल अशा टाईपचे. बोटिंगचे एक्झाम्पल असतात त्यावर. मिक्सचर अँड ऍलिगेशन, त्यात पण पर्सेंटेजचा आणि याचा उपयोग होतो. सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. परमिटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी. हा युपीएससीच्या दृष्टीने महत्वाचा चॅप्टर. कारण एका वर्षी 10 प्रश्न विचारले तुम्ही, 23 त्यानंतर विचारलेच नाही. त्यामुळे पण कधी येईल काही सांगता येत नाही. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे ते ग्राफवाले जे आपण क्वेश्चन्स म्हणतो, आणि जॉमेट्री जे भूमिती. तर एकंदरीत गणिताचा स्कोप एवढा आहे. रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन बद्दल आपण उद्या डिस्कस. कुणाला काही आहे डाऊट, काही प्रश्न, काही शंका, काही असेल तर विचारू शकता. आपलं जनरल पद्धत अशी असणार आहे की प्रत्येक चॅप्टरची थोडक्यात थेअरी समजून घ्यायची, कन्सेप्ट समजून घ्यायच्या, काही प्रश्न सोडवायचे आणि PYQ. त्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिसला काही प्रश्न मिळतील. ठीक आहे, एवढं केलं मोर दॅन इनफ आहे. हे विसरायचं नाही की हे क्वालिफाईंग पेपर आहे. फक्त आपल्याला कम्फर्टेबली पास व्हायचं. राईट. 65-70 वर अडायचं नाही. 90 ते 100च्या तयारीनं आपण हे. येस, काही आहे? काही कोणाला प्रश्न? क्लिअर आहे सगळं? झालं? ठीक आहे, थांबूया.